श्री गणेशाय नमः। श्री गणेशाय नमः। श्री गणेशाय नमः। सरस्वती नमः। सरस्वती नमः। सरस्वती नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। प्रवर्धन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनगृहकातौ पुत्रेति तन्मयतयाभिनेदो सर्वभूतं मुनिमानतोष। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। राधा मेरी स्वामिनी मैं राधा तिरुदास। जन्म जन्म मुझे दीजियो श्री वृंदावन को वास। जय जय श्री राधा रमन जय जय नवल किशोर। जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर। मनोजं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजवानरायुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आइए हनुमंत विराजी कथा करो मति अनुसार। प्रेम सहित गति धरो पधारी जिय पवन कुमार। सर्वांना अंतःकरणापासून भगवंताचा सर्वांनी अंतःकरणापासून 2 मिनिटांसाठी भजन करायचं। हे राधे राधे गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 सर्वांनी भजन करायचे। राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद राधे।
नंदनंदन ब्रजनंदन भक्त वत्सल भक्त भगवान श्री हरि के चरणों में हम प्रणाम करते हैं। देवाच्या चरणाशी नतमस्तक हो कथेकडे आरंभ करूया। कथेसाठी उपस्थित आमचे महाराज मंडळी जे 7 दिवसासाठी थांबलेले आहेत, थांबणार आहेत। जे तबला वादक आहेत, हरिभक्त पारायण भागवत बाबा नगर देवडेकर गायनाला साथ करतायत, जगन्नाथजी महाराज हट्टीकर, अजून आमचे दुसरे बंधू नामदेवजी महाराज पोहरेकर आहेत आणि जे आरगावला साथ करता आहेत आमचे माऊली महाराज ज्ञानेश्वर महाराज साईगावकर आणि जे झाकीसाठी हो तुम्हाला जे प्रत्येक दिवसाला जे साधू असतील, देवाचं लग्न असेल, देवाचा जन्म असेल, जे झाकीचं काम करणार आहे ते म्हणजे हेमंत महाराज हुंडामळीकर। साऊंड सिस्टम आहे आमचे अकलाडकर, रिटायर फौजी आमचे धनराज बापू साहेब, सोबत आलेले आमचे मिलिंद दादा आहेत आणि जे माझे रथाचे सारथी आहेत ते म्हणजे आमचे योगेश भाऊ। सेटिंग करतायत आमचे आबासाहेब अकलाडकर, आमचे महाराज निजामपूर गावातलेच आहेत, गावातील महाराज आहेत आणि जे पायऱ्यासाठी बसणार आहेत आमचे दुसऱ्या भागवताचार्य दिदी आमची पूर्वाताई ते पण कथेसाठी उपस्थित आहेत, ज्यांच्या अनुषंगाने तुम्हा माता पित्यांचं दर्शन घडलं। पूर्ण गावकरी मंडळी, सगळे तरुण मंडळ, आता सगळ्यांची नावं मला माहीत नाही, पहिला दिवस आहे, हळूहळू येईल यादी हातात। त्यांच्यात आमचे सुनील भाऊ असतील, मच्छिंद्र भाऊ असतील, योगेश भाऊ असतील, आमचे सरपंच साहेब असतील, नाही का सगळेच तरुण गावकरी हो, सगळ्यांनी महिला माता सगळ्यांचा चांगला सपोर्ट आहे। पहिल्या दिवसाला भरपूर लोक आलेले आहेत तुम्ही कथेला आणि असंच रोजची कथेला गर्दी वाढायला पाहिजे। कीर्तनी सप्ताहामध्ये एखाद दिवशी जर तुम्ही गैरहजर राहायला तर नकोच, पण जरी राहिलात तर कुठेतरी थकतं, पण कथेमध्ये रोजची हाजरी लावायचीच असते। जोपर्यंत तुम्ही पहिल्या दिवसापासून कथा ऐकत नाही तर शेवटपर्यंत तुम्हाला कथा समजणार नाही। मध्येच ऐकायला आला तर ठीक आहे, आज नाही तर उद्यापासून तरी सगळ्यांनी आलं पाहिजे म्हणजे कथा समजेल। आणि कथेचं महत्व असं आहे, ही जी कथा आहे ना, कथा श्रवण केल्याच्या नंतर तुमचा पितृदोषही जातो। फक्त अंतःकरणापासून हो कथा ऐकायची आणि कथा ऐकायचे नियम पण असतात। नेमकं कथा आहे काय तर ऐका ना, भागवत म्हणजे एक फळ आहे। काय आहे? भागवत म्हणजे एक फळ आहे, पर हे फळ जरा वेगळ्या पद्धतीने खावं लागतं। जसं इतर फळ खाताना आंबा जर खायचा आहे तर आंबा खाताना कसा खातो आपण? त्याची पोळी असते ना, तुमच्याकडे काय म्हणतात? पोळीच म्हणतात ना त्याला, हा, आणि वरचं काय म्हणतात? बोला, मी पण खानदेशातलाच आहे, साल्ट। तर ते दोघं आतला आणि बाहेरचं दोघं फेकून फक्त मधला रस खावा लागतो, बरोबर आहे ना? काही फळं असे आहेत की वरचं हो मधला गाभा खायचा आहे, वरून फेकायचा आहे। काही फळ असं आहे की वरून खायचंय, मधला फेकायचा आहे। जसं बोर आहे, बोर खाताना कसं खावं लागतं? वरचं टरफल खायचंय आणि मधलं बीज फेकायची आहे। पण भागवत असं फळ आहे की याला तुम्ही समजच पचवू शकतात, म्हणजे याच्यातून वायफळ जाणार काहीच नाही आहे।
बरोबर ना? फक्त ऐकायचे नियम आहेत. कथा ऐकताना एकाग्र होऊन कथा ऐकायची. तुम्हाला पहिला दिवस थोडा जड जाईल, दुसरा दिवस थोडा जड जाईल, मग तिसऱ्या दिवसापासून तुम्हाला कळेल नेमकं कथा काय आहे. कारण अजून तुम्ही कथा ऐकलेली नाही. बरोबर आहे ना? हो. कथेला येताना चप्पल काढायची जागा सुद्धा वेगळी असली पाहिजे. मंडपात चप्पल आणायची नाही. काही लोक चप्पलच खाली घेऊन बसतात. हा, हे नियम असतात बर का. चप्पल मध्ये आणायची नाही. कथा चालू व्हायच्या 10 मिनिटं अगोदर तुम्ही येऊन बसले पाहिजे. म्हणजे आमची महाराज मंडळी यायच्या अगोदर तुम्ही आलेले पाहिजेत. भागवत तुमच्या परिसरातच नाही झालेलं असं मी ऐकलेलं. तुमच्या परिसरात भागवत नाही ना झालेलं. बाकीचे श्रोते आहेत आमचे. ते मारवाडी काका मला म्हणले, पारस काका, की मी टीव्हीला बघत राहतो, काही लोक गेले वृंदावन, त्यांना माहिती असेल. तर भागवत काय बाकीच्या लोकांना माहीतच नाही, म्हणून तुम्हाला बाकीच्या गोष्टी मला सांगाव्या वाटतात नाही का? भागवत सुरू झालंय म्हणून काही गोष्टींचे नियमाचं पालन केलं पाहिजे. हो, ते बाकीचं मला उघडं सांगायचं नाहीये. मला जे सांगायचे ते समजदार लोक समजून गेले असते. कारण डॉक्टर जेव्हा तुमची स्टेटमेंट करतो, स्टेटमेंट घेण्यापेक्षा तुम्ही जर त्याचे नियमांचं पालन केलं तर तब्येत लवकर बरी होते. बरोबर आहे ना? औषध घेण्यापेक्षा तुमचं पथ्य खूप महत्वाचं आहे आणि ते पथ्याचं पालन केलं पाहिजे. सप्ताह करणं, भागवत करणं सोपं आहे, पण पथ्य पाळणं अवघड आहे. आणि ते पथ्य जर पाळले तर तुम्ही सक्सेस झालात. आपण सक्सेस झालो असं. भागवत नेमकं काय हो? जेव्हा कृष्ण भगवंत निजधामाला जात होते ना, भगवंत निजधामाला जात आहेत, भक्तांनी विचारलं कन्हैयाला, कन्हैया आप तो हमें छोड़ के चले जाओगे, पर हम आपके बगैर जी ना सकेंगे कन्हैया. तू तर आम्हाला सोडून जाशील, पण तुझ्या वाचून आम्ही जगायचं कसं रे देवा? तुझी सवय झाली ना आम्हाला, तुझी सवय झाली, तुझ्या वाचून जगणं अशक्य. तेव्हा स्वतः भगवंत सांगून गेले, भैया मला गेल्याच्या नंतर कुठं शोधायची गरज नाहीये. तुम्हाला जेव्हा मला भेटावं वाटलं ना, तेव्हा मी तुम्हाला भागवतात सापडेल. फक्त तुम्ही शोधा तसं, आणि शोधण्याची दृष्टी तशी ठेवा, म्हणजे मी तुम्हाला सापडेल. नाही का? कारण जशी दृष्टी असली का तशी सृष्टी दिसते. माझं नेहमीचं मत आहे, जशी दृष्टी तशी सृष्टी. आपली बघायची ताकद असली पाहिजे. मी नेहमी एक उदाहरण सांगतो बरं का. भगवंत आजही भागवतामध्ये दिसतात, फक्त बघणारा पाहिजे. आमच्या वृंदावनमध्ये आल्याच्या नंतर आजही भगवंत आहे आणि तो गोपिकांसोबत रासक्रीडा खेळतो. ते बघण्यासाठी आपली दृष्टी असली पाहिजे. कारण जेव्हा भगवंत गीता सांगण्यासाठी अर्जुनाच्या समोर आले ना, तर अर्जुनाच्या डायरेक्ट समोर नाही आले, कारण अर्जुनाला एवढी ताकद नाही की भगवंताला बघेल. म्हणून अगोदर कृपा दृष्टी केली भगवंतानं. अगोदर कृपा केली, डोक्यावर हात ठेवला आणि मग भगवंताचं रूप भगवंतानं दाखवलं. कारण भगवंत पाहण्यासाठी आपली दृष्टी तशी असली पाहिजे. नारद महर्षी पृथ्वी प्रदक्षिणा करत होते. पृथ्वी प्रदक्षिणा करताना त्यांना एक तरुण स्त्री दिसली. तरुण स्त्री दिसली, तिच्या जवळ गेले, बघितलं, म्हणले तू कोण आहेस? तेव्हा त्या तरुण स्त्रीनं सांगितलं, मी भक्ती आहे, मी भक्ती आहे. आणि ती तरुण स्त्रीच्या आजूबाजूनं 2 अशक्त म्हातारे पडलेले होते, ज्यांच्याकडनं उठलंही जात नव्हतं. तर नारद महर्षींनी विचारलं, हे दोघं झोपलेले आहेत, हे कोण आहेत? म्हणले हे माझी लेकरं आहेत.
ज्ञान आणि वैराग्य हे तुमची मुलं, तुम्ही तरुण असल्यावर तुमचे मुलं म्हातारे कशी काय झाली? तेव्हा भक्तीनं सांगितलं, द्रविड देशात माझा जन्म झालाय, कर्नाटकात मी वाढली, महाराष्ट्रात काही ठिकाणी मला सन्मान प्राप्त झाला, परंतु गुजरात मध्ये मला वृद्धकाळाने घेरलं. आता वृंदावनात पुन्हा आले व नवजीवन मला प्राप्त झालं, तर माझे मुलं दोघं ज्ञान आणि वैराग्य दोघं म्हातारे झाले आता. म्हणजे महर्षी काहीतरी करा ना. ज्ञान आणि वैराग्य, खरं तर लोक भक्ती करतात पण ज्ञान आणि वैराग्य नाही. आता तुम्हाला कीर्तनात जर म्हणलं ना की काका माळ घाला ना, आता तुम्हाला भागवत ऐकत असताना तुम्हाला वैराग्य प्राप्त होईल, तर ते फक्त कथेपुरतं. इथं वाटेल तुम्हाला माळ घालाविषयी, तर इथून उठल्याच्या नंतर दुसरे दोन लोक भेटले का तिथून पुन्हा माणूस मागतो. बरोबर आहे ना? कीर्तनात बसल्या त्यानंतर, कीर्तनात बसलं की वाटतं की मी माळ घातली पाहिजे, निर्वेशनी जीवन जगलं पाहिजे, पण हे तेवढा पुरतच आपल्याला, तेवढ्या पुरतच वैराग्य प्राप्त होतं नाही का? आपला परमार्थ म्हणजे धावता परमार्थ आहे. आपला परमार्थ कसा आहे? धावता परमार्थ आहे. त्याच्यासाठी मी एक नेहमी विनोदात सांगतो. एक म्हातारा वारीला गेला आणि पोराला सांगितलं, बेटा मी येईस तोवर तू एक काम करायचं, रोज सकाळी देवपूजा करायची. म्हणलं काय सांगितलं? मी येतो तोवर तू एकच काम करायचं, रोज देवपूजा करायची. पोरगानं पहिला दिवस देव धुतले, देवपूजा केली, दुसरा दिवस देव धुतले, देवपूजा केली, तिसरा दिवस, चौथा दिवस. एक दिवस मायला म्हणतो, आई हे कुठवर करायचे? म्हणले बाबा तुझा बाप 1 महिन्याच्या वारीला गेलाय, तुझा बाप फिरून येईस तोवर तुला हेच करायचंय. तो म्हणतो, हे रोजचे एक एक देव धुण्यापेक्षा असं करतो, सगळेच देव विहिरीवर नेतून तिकडनं धुवून आणतो. म्हणतो यानं सगळे देव बादलीमध्ये टाकून घेतले आणि बादलीला दूर बांधला आणि बादलीच्या बादली विहिरीत सोडली. आता जे जड देव होते, जड देव म्हणजे आपल्या भाषेत आम्ही लड्डू गोपाल म्हणतो, तुम्ही लंगड्या देव म्हणतास, असंच आहे ना? हा, ते गोटे होते, जड देव राहिले बा, गणपती बाप्पा वगैरे ते राहिले, पण बाकीचे देव ते पाण्यात तरंगायला लागले. बादलीमध्ये होते तेवढे देव खेचून काढले, त्याने तोलून काढले, सगळे देव बांधले आणि देवाऱ्यात जसंचे तसं गठुडं बांधलं आणि ठेवलं. माय म्हणते, का रे बाळू, देवांना काय अष्टगंध बुक्का नाही का लावत, पूजा नाही का करायची? म्हणे माय. म्हणले काय? मग बाई आता देव पूजा करायला चालणार नाही. म्हणले का रे, काय झालं? म्हणे बाकीच्या देवांनी विहिरीत आत्महत्या केली. काय म्हणले देव? बाकीच्या देवांना आत्महत्याच केली म्हणते. मग म्हणले आपल्याला आता देवपूजा करायला चालणार आहे, त्यांना सुतक झालं. ही आपली भक्ती आहे. मग माय रागवायला लागली. तो म्हणतो, इथं जर राहिलो तर म्हातारी कटकटच करून, त्याच्यापेक्षा असं करतो, सासरवाडीला जातो. म्हणले निघून गेला ना सासरवाडीला. आता नेमकं सासराई दिंडीला गेलेला, सासूबाईनं बघितलं, जावाई बापू बघितल्यावर तो काय कमी आनंद असतो का? मग सासूबाईनं जावाई बापूला बघितलं, एवढा आनंद जावाई बापूला बघितल्याच्या नंतर मग सासूबाई म्हणते, जावाई बापू मी तुमच्यासाठी स्वयंपाक लावते. म्हणे हो मामीजी. मग तोपर्यंत एक काम करा. म्हणे काय? म्हणे तुमच्या सासरे ना वारीला गेले, तुम्ही देव धुवून टाका. ज्याच्यासाठी मी इकडे निघून आलो तेच करावं पडतंय. पण मायला नाही म्हणता येत, सासू नाही म्हणता येईल का? मायला नाही म्हणलं जाईल, पण सासूला नाही म्हणता येत नाही. यानं देवपूजा केली. अजून दुसऱ्या दिवशी सासूबाईनं तेच म्हणले, जावई बापू देवपूजा करून घ्या. यो म्हणतो, आता घरी जर गेलो तर म्हातारी कटकट करते, इथं जर राहिलो तर सासूबाई देव धुवायला लावते. म्हणले असं करतो, इकडे नाही आणि तिकडे नाही, जीवच ठेवत नाही. म्हणलो आत्महत्या करूनच मरतो म्हणतो. आता त्यानं अरण्याचा मार्ग धरला, शेतीचा मार्ग धरला, एक विहिरीत उडी मारणार, तोपर्यंत विहीर मालकाना हात धरला. म्हणले भाऊ काय करायलास, काय करतोय? म्हणले मला जीवच नाही ठेवायचा. अरे कशासाठी मरतोय? तुझ्याकडनं काम होत नाही का? काम होत नसेल तर तुला पाहिजे तेवढे पैसे देतो, काम धंदे करू नको. तुला 2 नाही 3 वेळचं जेवण देतो, तुला काय लागत असेल तर तेही देतो बुवा, पण आत्महत्या नको ना करू. अरे भगवंताने एवढा चांगला नरदेह दिलाय, जीवनाचा आनंद घेणं. यो म्हणतो नाही जीवच नाही ठेवायचा. म्हणले दादा तुझ्याकडनं काम होत नसेल, काम करू नको, धंदा करू नको, वर्षाला 2 नाही 4 ड्रेस घेऊन देईल,
तुझ्याकडनं काम होत नाही, काम पण करू नको. तुला पाहिजे ते मागून घे, पण आत्महत्या करू नको. काम होत नाही ना तुझ्याकडनं, काम पण करू नको. फक्त एकच करायचं, माझ्या घरात बसून बसून देवाऱ्यात देव देऊन टाकत जाईल. ज्याचा कंटाळा त्याचाच वानोळा आहे, नाही का? आपली भक्ती म्हणून आपल्याला वैराग्य प्राप्त होतो, पण वेळेवर जागेवर टिकून राहत नाही. कसला आवाज येतो? आवाज कसला येतो इकडे? बसलायत का कोणी? नारद महर्षींना भक्तीनं सांगितलं, माझे दोघं लेकरं म्हातारे झालेत आणि मी तरुण आहे. नारद महर्षींना सांगितलं, महर्षी काहीतरी करा, माझे तरुण पोरं म्हातारे झालेत, यांच्यासाठी काहीतरी पर्याय व्यवस्था शोधा. तेव्हा नारद महर्षींनी भरपूर नामयज्ञ केले, सप्ताह केले. पर ते उठून बसायचे, अजून झोपायचे, अशक्त, उठलं जात नाही त्यांच्याकडनं. पर जेव्हा जेव्हा संत ठरवतात ना, ते काहीही करू शकतात. पर ते तसे खरे संत भेटले पाहिजे बरं का. माझा नेहमीचा विषय आहे, जीवनामध्ये खरे संत आले का, हो, जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. बरं, ते खरे संत भेटले पाहिजे. जसं तुमच्या गावामध्ये एक बाबांचं मी मागाशी नाव पण वाचलं होतं, आता फोटो पण आहे. तुमच्याच गावात एक बाबा गेले, त्यांनी बरेच महाराष्ट्रामध्ये नाव गाजवले बाबांचं. बरेच ठिकाणी सप्ते चालू आहेत, मी सप्त्यांना फिरतो ना. हो, बाबा वारले, मला वाटतं त्यांचे चिरंजीव पण वारले ना. हा, ते पण एक संतच होऊन गेले, नाही का? हो, ते पण एक संत आहेत. आणि मग तुमच्या या भूमीला संतांच्या पदस्पर्शाने पुनीत अनपावन झालेली म्हणण्यापेक्षा संतांनी जन्म घेतलेली भूमी आहे. तर अपेक्षा असेल की तुम्ही कथेला भरपूर संख्येनं हजर राहिलं पाहिजे. दादा, नारद महर्षींनी भरपूर प्रयत्न करून बघितले, पण दोघं पोरं म्हातारे झालेले, त्यांच्याकडनं उठलं जात नाही. या मग आता पर्याय, नारद महर्षी प्रत्येकाला जाऊन भेटत होते, प्रत्येकाला विचारत होते, भाई याच्यावर काहीतरी पर्याय सांगा ना. भक्ती ज्ञान वैराग्य त्याच्यामधनं भक्ती तरुण आहे, दोघं पोरं तिचे म्हातारे झालेले, यांना तारुण्य कसं लाभेल, ते कसे उठतील, त्याच्यासाठी काय करावं. प्रत्येक साधू संतांना भेटून विचारत होते, पण प्रत्येक जण नारद महर्षींकडे बघायचे. आणि नारद महर्षींकडे बघायची प्रत्येकाची दृष्टी अशी की ते ज्ञानी महात्मा होते. काही काही लोकांना असं वाटायचं की नारद महर्षी आमची मजाक करताय का काय. कोणी सांगायला तयार नाही. काही काही लोकांना उत्तर माहिती असतात. जेव्हा आम्ही कीर्तनकार कथाकार तुम्हाला क्वेश्चन करतो, प्रश्न करतो ना, उत्तर तुम्हाला माहिती असतात, तर तुम्ही सांगायला घाबरतात. त्याचं कारण असं आहे, जर चुकलो तर, बरोबर आहे ना, जर चुकलो तर महाराज काय म्हणतील, असं घाबरूनच काही लोक मनातच ठेवतात, बोलत नाही. हा, पण नारद महर्षींना 4 बालक भेटले आणि त्यांनी मार्ग सांगितला. माझ्या कथेमध्ये प्रत्येक वेळेस प्रश्नचिन्ह राहतं बरं का. आणि तुम्ही बसलेल्या श्रोत्यांनाही सांगेल, तुमच्या मनात जर कोणताही प्रश्न असला की तो मला कथेच्या नंतर लिहून पाठवत जा. मी त्याचं उत्तर तुम्हाला उद्या कथेमध्ये देत जाईल. तुमच्या मनात जर कुठलाही प्रश्न असला तर तो विचारत जा, मी सांगण्याचा प्रयत्न करेल. आता 4 पोरं आहेत, ते दिसायला बालक होते, पण ते बालक होते का. काही काही ठिकाणी लोक वयाला किंमत देतात. जेव्हा इथं मी सांगणार आहे पुढे, सुखमुनी कथा सांगत होते, सुखमुनींची वय किती होती, वय वर्ष 20. आणि ऐकणारे श्रोते किती वर्षाचे होते, 88,000 वर्षाचे साधू होते. तेव्हा वय मर्यादाही तेवढी होती. 88,000 वर्षाचे साधू कथा ऐकायचे आणि सांगणारे होते सुखमुनी. जेव्हा सुखमुनी व्यासपीठाकडे प्रवेश करायचे, 20 वर्षाचा तरुण जातोय, 88,000 वर्षाचे साधू उभे राहून दर्शन घेत होते. ही व्यासपीठाची मर्यादा. वयाला इथं किंमत नाही या परमार्थामध्ये, नाही का. हो, तेव्हा त्या बालकांनी म्हणजे
भगवंतच मार्ग सांगणार आहे. त्यांनी सांगितलं की बाई एकच काम, तुम्ही आता कितीही तुम्ही ग्रंथ वाचले त्याचा उपयोग होत नाही. जोपर्यंत तुम्ही भागवत ग्रंथाचं पारायण करत नाही तोवर तुम्हाला ज्ञान वैराग्य तरुण होणार नाही. आणि जेव्हा नारद महर्षींनी कथेला आरंभ केला, पहिल्या दिवसाची कथा सांगायला सुरुवात केली, समोर बांबू काढलेला होता. कथेचे नियम आहेत, इथं आपण उद्या करूया ती सुविधा. काही गोष्टी हे पण नवीन आहेत नामदेव बाबा, हे लोक पण नवीन आहेत, त्यांना कथा काय तेच माहिती नाही. त्यांनी मला अगोदरच सांगितलं बाबा आम्हाला काही समजत नाही. पहिलं वर्ष थोडा त्रास होईल एक वस्तू उपलब्ध करायला. कथेला आरंभ झाला, भक्ती ज्ञान वैराग्य. कथेमध्ये नाच गाण करत आले. जेव्हा कथेमध्ये नामचिंतन चालू होतं, भगवंताचं नामचिंतन चालू झालं, जे पोरं म्हातारे झालेले ज्यांच्याकडनं उठता येत नाही, उठायला जायचे तरी जागीच पडायचे, कोण? भक्तीचे दोघं मुलं, ज्ञान आणि वैराग्य. दोघं पडून होते, पण जेव्हा नामचिंतनाला सुरुवात झाली, भक्ती ज्ञान वैराग्य, महाराज कथेमध्ये नाचत हो, कथेत त्यांनी प्रवेश केलेला आहे. हो, कुठं? नामचिंतन चालू होतं महाराज. काय राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे जर म्हातारे झालेले ज्ञान वैराग्यांना तारुण्य प्राप्त होतंय, नेमकं ते कथेमध्ये आहे तरी काय? तर कथेमध्ये पहिला श्लोक आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्र विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. त्या भगवंताची स्तुती आहे. सतचित आनंद स्वरूप भगवंत, सच्चिदानंद रूप आहे, ज्यानं विश्वाची निर्मिती केली. विश्वोत्पत्त्यादि हेतवे, जो तिन्ही तापाचा नाश करतो, तापत्र विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. अशा देवाची भक्ती आहे, म्हणून इथं ज्ञान आणि वैराग्याला तारुण्य प्राप्त झालं. तुम्ही म्हणसाल महाराज कथा ऐकल्याच्या नंतर त्यांना तारुण्य प्राप्त झालं, इथपर्यंत ठीक आहे, पण आम्ही कथा श्रवण केल्याचा बेनिफिट काय असेल, फायदा काय असेल? तर इथं कथेमध्ये गोकर्ण उपाख्यान आलेलं आहे.
गोकर्ण उपाख्यान आलेला आत्मदेव नावाचा ब्राह्मण आहे. ब्राह्मणाच्या पोटी संतती नाहीये. दारात झाड आहे, झाडाला फळ लागत नाही, गोठ्याला गायी गायला वासरू होत नाही. मग आत्मदेव नावाच्या ब्राह्मणानं अरण्याचा मार्ग धरला. अरण्यामध्ये एकांत मध्ये रडत होता. एकांत मध्ये रडायला लागला आणि रडताना एक साधू पृथ्वी प्रदक्षिणा करीत असताना लक्ष गेलं साधू बाबांचं. बघितलं, अरे भैया एवढ्या अरण्यामध्ये रडतय कोण? रडणार व्यक्ती कोण असेल? जवळ आलं तर आत्मदेव नावाचे ब्राह्मण रडत होते. बघितलं, भैया तुम्ही काहून रडताय म्हणले बाबा. तर आत्मदेव नावाच्या ब्राह्मणानं सांगितलं, माझं रडायचं कारण असं आहे, माझ्या पोटी संतती नाही, या गोठ्यात गायी गायला वासरू होत नाही, दारात झाड आहे, झाडाला फळ लागत नाही. साधू बाबांनी सांगितलं, तुम्हाला पोटी संतती नाही म्हणून रडायलात काय? म्हणे हो. तुम्हाला मुलं नाहीत म्हणून तुम्ही रडताय, पण काही काही लोकांना 4-4 मुलं आहेत ते पण रडताय. बरोबर आहे ना? माझं बोलणं कळतंय तुम्हाला? तुम्हाला मुलं नाहीत म्हणून तुम्ही रडताय, पण जा ना जगामध्ये फिरा ना, समाजामध्ये फिरा, ज्यांना 2-2, 4-4 पोर आहेत ते पण रडताय. कशासाठी? कारण पोर असून वागत नाही ना, मग नाही राहिलेलं बरं. तुम्हाला नाही तेवढंच बरं आहे. पण आत्मदेव नावाचे ब्राह्मण म्हणत होते, अरे मला पोर नाहीत ना, हे दुःख मलाच करते, तुम्हाला काय करणार आहे साधू बाबा? तर साधू बाबांना सांगितलं, तुम्हाला ह्या जन्माचं जाऊ द्या, पुढे 7 जन्मापर्यंत पुत्र प्राप्तीच नाही म्हणले. साधू बाबा म्हणतात, आत्मदेव नावाचे ब्राह्मण म्हणतात, साधू बाबा तुम्ही म्हणताय की 7 जन्मापर्यंत पुत्र प्राप्ती नाही, हो याच जन्माचं दुःख सहन होईना, तुम्ही 7 जन्माचं सांगून ठेवलंय म्हणले. आता तर जीवच ठेवत नाही म्हणतो. साधू बाबांना सांगितलं, तुम्ही माझ्या समोर जर का जीवाचं काही बरं वाईट करशाल तर ते पाप मला लागेल. म्हणले एक काम करा, तुम्ही आतापर्यंतचं केलेलं पुण्य तुमचं लयाला जाणार आहे 50%, पण तुम्हाला पुत्र प्राप्ती होईल. साधू बाबांना फळ दिलं. फळ सांगितलं की तुम्ही तुमच्या पत्नीला खाऊ घाला. आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाच्या हातात फळ पडलं. आता ब्राह्मण दादा ते फळ घेऊन गेले आणि त्यांच्या पत्नीचं नाव होतं धुंदुकारी. धुंदुली. धुंदुलीला सांगितलं, धुंदुली तू हे फळ खा, आपल्याला पुत्र प्राप्ती होणार आहे. पण धुंदुलीच्या मनामध्ये शंका आली. काय भाऊ चालले? तू ना आतमध्ये तू धुंदुल तू ना पण ठेवत, त्यांचं चित्त लागणार नाही. इथं कुठंतरी आपणच कमी पडायलो. त्या भाऊ देखील ना अर्धा तास वेगळे अजून काही चित्र बदलत नाही जाऊन अजून 1 तास बदलाव नाही भाऊ. त्यांच्या हातात रिमोट असतं, बटन दाबलं की लगेच चॅनल चेंज होतं. हाई चॅनल बदलणारच नाही भाऊ 7 दिन. आणि कुठंतरी बरं का माझ्या माता मावली, तुम्हाला सांगतो माझ्या माया आपल्यावर आहे बरं का, पोरांवर संस्कार टाकणं आपल्यावर आहे. तुम्ही कुठंतरी चुकताय. तुम्ही काय करता, जेवताना पोराच्या हातात मोबाईल असतो, जेवताना पोरांच्या हातामध्ये टीव्हीचा रिमोट असतो. बरोबर आहे की नाही? हो, सगळे ऐराणी समजते ना तुम्हाला. ऐकतोय मी दिवसभरचा, सगळे ऐराणीच बोलतायत म्हणून मला थोडा ऐराणी बोलावं वाटतंय. आपण कुठंतरी चुकतोय. ते टीव्ही बघू बघून त्यांना आहे ना बरं का, पाया पडून माफी मागून सांगेल, तुम्ही माझेत म्हणून हक्काने सांगावं वाटतंय. त्यांना ते टीव्ही मध्ये बघून बघून, ते टीव्ही सिरियल झाली का 5 मिनिटाची जाहिरात येते ना, 2 मिनिटं 5 मिनिटं येते ना जाहिरात, ते जाहिरातींमध्ये त्यांना ते उघडे नागडे चित्र बघायची सवय पडून गेलेली ना, त्यासले असा झाकेल झुकेल गर्दीमा लोक पटतच नाही. ही घाण सवय आपणच पाडून ठेवली त्यांना. कुठंतरी आपण चुकतोय. पोरं येत नाही त्यांना आणून बसवलं पाहिजे. एकच व्यासपीठ असं आहे की इथं कीर्तनकार कथाकार सांगतात आणि तुम्ही लोक ऐकतात पण. बरोबर आहे की नाही? ते इतर ठिकाणी काय खरं नाही, लोक सांगतात काय आणि करतात काय, म्हणून लोकांचा विश्वासही बसत नाही दुसऱ्या व्यासपीठावर. आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला तो प्रसाद दिला. साधू बाबांना फळ दिला. सांगितलं तुम्ही घरी जाऊन तुमच्या पत्नीला हे फळ खाऊ घाला, याच्यातून तुम्हाला पुत्र प्राप्ती होणार आहे. आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाने ते फळ आणलं आणि त्यांच्या पत्नीकडे दिलं. पत्नीचं नाव होतं धुंदुली. धुंदुलीला सांगितलं, धुंदुली तू हे फळ खा, हे फळ खाल्ल्याच्या नंतर तू माय होणार आहे, मी बाप होणार आहे. धुंदुलीच्या हातात ते फळ पडलं, पण धुंदुलीच्या मनामध्ये शंका, बैग हे फळ जर खाल्लं
तर मी बघितलंय बाईंना दिवस गेल्याच्या नंतर, हो, तो गर्भ वाढतो, पोट मोठं होतं, आलेल्या संकटांना बाकीचे लोक तोंड देऊन निघून जातील, पण गावात चोर शिरले, नको घडायला असले संकट यायला लागली, सगळे लोक जीव वाचवतील, मी जीव वाचवायचा कसा? हो. आणि अगोदर असं होतं ना, साधू बाबा म्हणलं की लोक घाबरायचेच. आता सुशिक्षित झालेत म्हणून काय कोणी घाबरत नाही. नाहीतर बसलेल्या म्हाताऱ्या बायात, आमच्या गावात साधू यायचे ना, आम्ही लहान लहान असायचो, आम्ही एवढे घाबरायचो. हो. आणि आमची आजी पण, आम्ही ओट्यावर असायचो का आम्हाला लगेच घरात बंद करून घ्यायचे, दरवाजा बंद करून. मी आजीला विचारलं, म्हणलं का ग आजी, ते साधू येत आहेत तर तू दरवाजा काहून बंद करते, आम्हाला घरात काहून खेचते? म्हणलं. आजी म्हणे, भाऊ त्या साधू चांगला राहतात नाही. म्हणतं काय करतात? म्हणे त्या गोमाशी बी बनाई टाकतच म्हणे. पहिले सांगायचे असं, बरोबर आहे ना? एवढी अंधश्रद्धा होती. हो. साधू जर का गोमाशी बनाय टाकतात तर त्या मातीने नाही पीठ बनायला काय देतात? कसाल गली गली मागतात बिचारा. पण अंधश्रद्धा काही काही ठिकाणी, नाही का? हो. तिला वाटलं की मी जर हे फळ खाल्लं, फळ खाल्ल्याच्या नंतर पोट मोठं होईल, नको यायला असले संकट आले तर मी जीव वाचवायचा कसा? मग धुंदुलीची बहीण जवळ बसली होती. तिची जरा हालाकीची परिस्थिती, नदारीची परिस्थिती होती, गरिबीची परिस्थिती होती. ती म्हणते, बाई तू हे फळ खाऊ नकोस, मला दिवस गेले इथं ना, मला होणारा मुलगा तुला देते, माझ्याकडनं असे पण एवढे पोरं पाडले जाणार नाही, बांधले जाणार नाही, मग माझा मुलगा होणारा तुला देते, त्या मोबदल्यामध्ये तू काहीतरी मला धनद्रव्य देशील. म्हणले हरकत नाही, ठरला त्यांचा सौदा. पण ते फळ त्याचं काय करायचं? मग ते फळ गाईला खाऊ घातलं. आता इकडे धुंदुली नाही खोटं नाटक केलं की मला दिवस गेला इथं म्हणून, पण खरे दिवस तर तिच्या बहिणीला गेलते. आता हिचं नाटक चाललंय दिवस गेले इथं म्हणून, आणि इकडे गाईला ते फळ खाऊ घातलं तर गाईला पण दिवस गेलेला इथं, गाईलाही गर्भधारण आहे. इकडे धुंदुलीची बहीण बाळंतन झाली, तिला मुलगा झाला. तिनं धुंदुलीला आणून दिला, बाई ग मला मुलगा झाला, हा मुलगा घे आणि सांग तुझ्या नवऱ्याला तू माय झालीस, तुला मुलगा झाला म्हणून. खोटच चाललं सगळं. तर तुम्हाला सांगतो बरं का, धुंदुलीचा मुलगा नव्हताच तो, तिच्या बहिणीचा मुलगा, पण धुंदुलीचा मुलगा म्हणून तिनं परिचय दिला. आता इकडं गाईला फळ खाऊ घातलं, गायी व्याली, गाईला वासरू झालं. पण ते वासरू दिसायला माणसासारखं होतं, कारण तो प्रसाद कोणाचा होता? साधूचा प्रसाद होता. दिसायला माणसासारखा होता, पण त्याचे कानकिनी गायीसारखे होते. मग दोघांची नामकरण विधी ठरली. गायीच्या पुत्राचं नामकरण झालं, त्याचं नाव ठेवण्यात आलं गोकर्ण. काय नाव ठेवलं? बोलिये गोकर्ण महाराज की जय, गोकर्ण महाराज की, गोकर्ण महाराज की जय. आम्ही जेव्हा जेव्हा जय घोष करतो ना, तेव्हा तुम्ही वर हात करत जा. तुम्ही असं म्हणलेले, तुम्ही निंदी बिल्यान बुगले फेक द्या बुवा, उदडत येईल शिकवा तुम्ही. वर हात करायचं कारण असं आहे की अगोदर आहे ना, तुमचं राशी भविष्य हातावर बघितलं जायचं, हाताच्या रेषांवर. आता ज्याच्या हातच नाही त्याचं पण नशीब असतंच बा, पण हातावर नशीब, काही रेषा आहेत ना, ते नशीब सांगून जातात. आणि हे हात वरती करायचे, तिथं जगाचा मालक बसलेला आहे, त्याची मांडणी झालेली आहे ना. इथं कृष्ण भगवंत साक्षात बसलेले आहेत. आणि या हात वरती करायचं कारण असं आहे की आमच्या हाताच्या रेषांवर जे संकट आहेत ना देवा, हे बदल, हे दुःखाचे दिवस आमचे सुखाचे कर, म्हणून त्याच्याकडे हात करायचे असतात बरं का. तुम्हाला असं वाटत हो हात का करतो भाऊ, हात वरती करत जा जेव्हा जेव्हा जय घोष होतो तेव्हा. आता गाईचा पुत्र आहे म्हणून त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. धुंदुलीचा मुलगा, धुंदुली म्हणते माझा मुलगा आहे, नामकरण विधी मीच करेल. धुंदुलीनं नाव ठेवलं, त्याचं नाव ठेवलं धुंदुकारी. गाईचा पुत्र आहे, दिसायला माणसासारखा पर कान गाईचे होते म्हणून त्याला गोकर्ण. आता दोघं लहानाचे मोठे होत आहेत. इथंही संस्कार असतात बरं का. मी सुरुवातीला बोललो ना, तो साधूचा प्रसाद होता म्हणून तो खूप संस्कारी होता. पर हा धुंदुलीच्या बहिणीचा मुलगा, जिथं संस्कारच नाही, जिथं संस्कारच नाही तिथं पोरग चांगलं जन्माला येईन का?
अजिबात नाही. मी नेहमी एक विनोद म्हणून सांगतो, पण त्याच्यामधनं शिकण्यासारखं पण आहे. एक पोरग होतं लहानपणापासून चोऱ्या करायचा काका. लहानपणापासून चोऱ्या करायची सवय पडली. आता मोठं झालं, लग्न करण्याच्या वयात आलं, पण सवय लहानपणापासून जी पडली का ती चेंज होत नाही, बदलत नाही. आता ते चोऱ्या करायला लागलं. लग्न करायचं ठरवलं त्याचं. एवढं नशिबान होतं पोरग, ते चोरट. लग्न करायचं ठरवलं, बायको त्याला चोरटीच गावली. हा, तो चोऱ्या करायचा, त्याला बायकोही चोरटी. संस्कारांवर मला बोलायचं. तो चोरटा, त्याला बायकोही चोरटीच भेटली. तो मोठ्या चोऱ्या करायचा, त्याची बायको छोट्या मोठ्या चोऱ्या करायची. छोट्या मोठ्या चोऱ्या म्हणजे कसं, कोणी वट्टावर ताटली पडेल राहते उपाड देवा, कोणा भांडा कसा पडेल राहते त्यांना माहिती चंप्या उपाड देवा. छोट्या मोठ्या चोऱ्या करायची. काही काही बायांना सवय असते. आता हे 10 वर्षापासून 15 वर्षापासून काय होत नाही. ते कोणाच्या घरची जरी भाजी आली ना, पहिले बाया हुशार होत्या. नावी जर टाकेत नाही ना बाबाजी, तर ताटलीले खाली रंग लाई देत, चोरावाल नको मनीषा. बरोबर आहे बहिणी हो. पण काही काही माय भाजी जर वाढी होईने ना, ब्लेड पाना काही तो कलर सुद्धा काट टाकी. तेवढं बरं या कुठून आडे निंबाई ती मग तसं करतात नाही बाया, नाही ना. ती बाई पण छोट्या मोठ्या चोऱ्या करायची, सवय झाली ती चोऱ्या करायची. आता नेमकं त्या पोरीला दिवस गेले. दोघं नवरा बायको चोरटे आहेत. त्यांच्या पोटी साधू जन्माला येणार आहे. हा, साधू जन्माला येईन का? दोघं चोरटे आहेत. नेमकं बाईला दिवस गेलेले. डिलिव्हरीसाठी दवाखान्यात नेलं. त्रास व्हायला लागला म्हणले, डॉक्टर म्हणले की शिजर करावं लागल. आता बाईला टेबलावर लेटवलं, शिजर वगैरे झालं. पर शिजर झालं, पोरग जन्माला आलेलं, मूठच काय सोडत नव्हतं. 15 दिवसाचं झालं पोरग, मूठच काय सोडना. महिन्याचं झालं तरी मूठ सोडत नाही. काही काही म्हाताऱ्या म्हणे त्यांना हातमा काहीतरी मिस्टेक होईल, काहीतरी मिस्टेक शिवाय नाही म्हणे. काही काही लोक म्हणतात तुम्हाला काहीतरी जुना म्हातारा मरेल होई अपंग. अंदाज लावणारा काय लावतील सांगता येत नाही. मूठ कामच सोडत नाही पोरग. 2-3 महिन्याचं पोरग झालं. पोरग काय मूठ सोड ना. पण एक हुशार बाबा होते. ते म्हणले पोरग मूठ सोडत नाही. तुम्ही बऱ्याच ठिकाणी दाखवलं, वैद्यांना दाखवलं, डॉक्टरांना दाखवलं. आता एक काम करा, एखादा मानसरोग तज्ञाकडे न्या. त्या पोराला मानसरोग तज्ञाकडे नेलं. मानसरोग तज्ञाकडे नेलं. ते पोरगाला तिथं पलंगावर टाकलं, टेबलावर लेटवलं. डॉक्टर हुशार होता. त्याच्या गड्यामध्ये 2 तोड्याची चेन होती. ती चेन काढली, त्या पोराच्या समोरून अशी फिरवली. जेव्हा त्या डॉक्टरांना चेन असं 2 तोड्याची चेन फिरवली, पोरानं पटकन मूठ सोडली आणि चेन धरली. पण जशी का चेन धरली ना, तेव्हा त्याच्या हातातून 5 ग्रामची अंगठी खाली पडली. हा, तपास लावा तर असं माहित पडणं, शिजर करणारी नर्स आणि झोपाट येईल होती त्याने जन्माला येता येताच. कशाचा परिणाम आहे? कशाचा परिणाम आहे? मायबाप दोघं चोरटे आहेत म्हणल्यावर अपेक्षा काय ठेवणार आहेत तुम्ही संततीकडनं? ते पण तसेच जन्माला येतील नाही का? म्हणून संस्कार महत्वाचे आहेत. आई बापाची कुकही तेवढी पवित्र असावी लागते, तर पोरही चांगलं जन्माला येतात. गावात कथा चालू आहे. काही काही लोक म्हणतात 7 दिवसाची कथा झाली, मी कथेला गेलोच नाही बुवा, आपले ते पटतच नाही बुवा. काही काही लोक असे म्हणणारे पण असतात. काही काही लोक कथाकारांची टिंगल करतात, ते जाऊ दे, पण ऐकायला येणारच नाही, इज्जत उतारतात. बोलता परमार्थी कोई घ्या मग तो कथा मजावाला लाग्या मग तू ते. काही काही तर महात्मा सांगत घर बसल्या 7 दिन कथा चालणे आपला गावमा, पण आपण मंडपमा पाय ठेवाल बी गवत नाही भाऊ. तू मंडपमा पाय ठेवाल का बघू नाही? तुला पाप जितलंय का म्हणा, भगवान तुला आठपर्यंत येऊ देईन का रे? इथं येण्यासाठी पुण्याचा साठा असावा लागतो. इथं कोणीही नाही येऊ शकत. इथं येण्यासाठी पुण्याचा साठाच असावा लागतो. भागवत कथा ऐकण्यासाठी पुण्याचा साठाच असावा लागतो, कोणी नाही येत. मी आत्ताच आमच्या पारस काकांकडे बसलो होतो ना, तिथं विषय झाला.
संग्रामदादाशी चर्चा होती माझी. तुम्ही गावाला जात असताना तुमच्याकडे जर 10 ड्रेस असतील ना, तर तुम्ही जो चांगला ड्रेस आहे स्वच्छ धुतलेला तो ड्रेस घालून जातात. बरोबर आहे ना माय? जी चांगली साडी असेल ती परिधान करून तुम्ही गावाला जातात. जर तुम्ही संसारी जीव कपडे घालत असताना 10 ड्रेस मधनं जो चांगला आहे तो घालतात, तो जगाचा मालक आहे. तो असा घाण वस्तू कसले मंडप येऊ देईन का? जे स्वच्छ आहे त्याला जेव देईन, असा गंध असले कसा देऊ देईन? तो इथं येण्यासाठी स्वच्छच व्हावं लागेल. आणि त्याच्यासाठी संस्कारावर बोलणं होतं. आईबापाचे संस्कार असायला पाहिजे. जो कथा कीर्तनात येऊन बसले, आपला धर्मग्रंथ आहे याचं पारायण चालू आहे, कथा चालू आहे, तर येऊन बसलं पाहिजे. इथं संस्कार दिले जातात नाही का? इतर ठिकाणी तुम्हाला सांगू का, इथं पोरांना बसवशाल तर त्यांना आईवडिलांचं महत्व कळेल. तुम्ही सांगायला पाहिजे उलट का घरात पोरांना की जा कथेला जाऊन बसा. तुम्ही येताना घेऊन या, आजूबाजूवाल्यांनाही घेऊन यायला पाहिजे. आणि कथेत बसताना मी सुरुवातीला सांगितलं, अंतकरणापासून ऐकली पाहिजे. काय काय लोक असं वाटेल कथाल ते दरवाजा बंद करायला का नाही, खिचडीनं कुकर का उघडं राहील, मग कथेत बसून काय फायदा नाही त्याचा. कथेत हो क्षणभर का असे ना, भगवंताला असा द्यायचा तो क्षण की अंतकरणापासून नाही का. आता दोघं लेकरं हा साधूचा प्रसाद म्हणून संस्कारी होता, आणि इकडे धुंदुलीच्या बहिणीचा मुलगा आहे त्याला संस्कारच नाही. मोठे तर झाले, पण धुंदुकारीनं बापाला त्रास द्यायला सुरुवात केली. इतका त्रास आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाच्या लक्षात आलं की भैया साधू बाबा म्हणत होते तेच खरंय, मला मुलगा नव्हता म्हणून मी रडत होतो, पण आता झाल्याच्या नंतर जास्त रडावं लागतंय. आणि साधू म्हणतच होते तुम्हाला पुत्र प्राप्ती नाही म्हणून तुम्ही रडायला, पण ज्यांना 4-4 पोरं आहेत ते पण रडताय. तो सत्य परिस्थिती आहे. आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाने ठरवलं की जीवच ठेवायचा नाही, पोरगाला त्रास द्यायला लागला, आत्महत्या करायची. रागात घरातून निघाले, पण गोकर्ण रस्त्यात होता. गोकर्णाने सांगितलं बाबा पुन्हा का चाललात? म्हणले बेटा मला जीवच नाही ठेवायचा, तुझा भाऊ लय त्रास द्यायला लागला. बाबा अरे भगवंताने एवढा चांगला नरदेह दिला, भगवंताने तुम्हाला जन्माला घातलंय, आणि जन्माला घातल्याच्या नंतर आत्महत्या करून का म्हणून मरायचं? अरे आपला जन्म काय असा सहज घालवण्याचा आहे का? आत्महत्या करून मरायचं आहे का? आपला जन्म कशासाठी आहे? माझे तुकोबराय सांगतात, देवे दिला देह भजना गुमाटा, देवे दिला देह भजना गुमाटा, देवे दिला देह भजना गुमाटा, देवे दिला
देवी दिला देह भजन गोमटा, तो या झाला फटावादिकेचा. आपला जन्म आहे तो फक्त भजनसाठी, पण आपण त्याला भजनाऐवजी जास्त वेळ भोजनातच घालायला लागलो आपण. बरोबर आहे की नाही? भजन करण्यापेक्षा भोजनातच जास्त वेळ घालवायला लागलो आपण, आणि आपला खरा जन्म आहे तो आपण विसरलोय. याच्यासाठी मी एक दृष्टांत नेहमी सांगतो. एका बाईनं नवऱ्याकडे हट्ट धरला. नवऱ्याला म्हणते, का हो धनी, रोज तुम्हीच जाता बाजाराला, रोज तुम्हीच जाता बाजाराला. म्हणजे असं करा, आजच्या दिवशी मी जाते म्हणले बाजाराला. नवरा म्हणतो, पाय ग, बाजार करणं एवढं सोपं नाहीये. बायको म्हणते, धनी तुम्ही बाजार करता, मी नाही का करू शकत. नवरा म्हणतो, पाय ग, बाजार करणं एवढं सोपं नाहीये. बाई म्हणते, धनी तुम्ही बाजार करू शकता, मी नाही का करू शकत. माणसाचा नाविलाज झाला. कारण माणसाला या 3 लोकांच्या समोर हात टेकावा लागतो. एकतर स्त्री हाट, बाल हाट आणि जोग हाट. किती लोकांच्या समोर? बाल हाट, स्त्री हाट आणि जोग हाट. बाल हाट कसा असतो माहितीये का? तुम्ही जर का नुसतं लुंगीवर बाहेर फिरत असाल आणि तुमचा नातू किंवा तुमचा पोरगा तुमच्या हात धरून चालतोय, आणि दुकानाकडे जर पोरानं बघितलं, बाबा माल कुरकुरे पाहिजे, भाड्या मी लुंगीवर येईल, पैसा नेत म्हणा की सांग. ते काहीच नको बघ, पहिले माल कुरकुरे लिहिले. भाड्यात पैसे नाहीत रे, ते नको सांगू बघ, कुरकुरे लिहिले. काय घेणं देणं नाही. दुकानवाला सांगे तुम्ही जरी भांडण बी होईल तरी त्यांजोडे जाणं रावण्या करणं. हो काका, तुला घर देईन, पैसा लईच नाही देस, पण हाव बापले दे रे, अहो काही शांतता लागू देणार नाही. तुम्ही कानाखाली का वाजवत नाही? तो कुरकुरे पाहिजे, तो घेऊनच राहतो. बरोबर आहे ना? बरोबर आहे की नाही? बाल हाट, स्त्री हाट, ते तर सांगायचंच काम नाही, तो लय मोठा अनुभव आहे. माहेरना नुसता फोन येऊ द्या, मन माइन तब्येत खराब शे, माणूस येवान पहिलेच वातावरण खराब राहस. माणूसने जर सांग नाही पाणी आण माल प्यावा, लिहिल्या तटे मी करते गवत चांगली होते तू एकदम काय होई माल चांगली शे मी. बापरे, इथलं कडक वातावरण, इथला तुला काय होईल? मन माहेर जाण्याचे माले काय वेगळी, मन माहीन तब्येत खराब. मग ठीक आहे ना, जाय ना तू. आपला 2 दिन कपाशी नाही तेवढं मिटाळले, 2 बाया लाईने तुम्ही कपाशी तर तिच्या टाळते, आजच जाऊ मन माहीन तब्येत खराब. तुम्ही 2 कान माका देतच नाही, काही घेणं देणं नाही, मार काहीच नाही. बाई एकच सांगत, बाळाला पैसा द्या. बरोबर आहे ना? हा सगळ्यांचा अनुभव आहे. शेवटलं वाक्य पाय मायने एकच रास, मारता मारता मारी टाका, तुम्ही पण बाळाला पैसा द्या. विलाजच नाही, बाळाला पैसा देणार आहेत तुमले. श्रीहाट आणि जोगहाट. साधू जर तुमच्या गल्लीत फिरत असताना तुमच्याकडे बघितलं त्यानं, आता लोक हुशार झाले, तुमच्याकडे बघितल्याच्या नंतर तो साधू म्हणतो, भैया आप तो बहुत दिलदार लग रहे हो. दादा तू खूप साधा बोड आहे रे. और लोक तुला फसवतात, आणि प्रत्येक माणूसला असं वाटत मी साधा बोय असेल, मला लोक फसाडतोय. तो का लोकच नाही इकतले ना, तरी बी प्रत्येक जण साधाच वाटस. बरोबर आहे ना? हो. कारण 2 बाईशनी भांडण उद्या कधीच मान्य करावं नाही, म्हणा काही चुकाय घेतात ती बाई तिने बाजू खरीच मांडीन. हो, तसं प्रत्येक माणसाची चूक. हो, तुम्हाला सांगू का, आपल्या डोळ्यात घाण गेल्याच्या नंतर आपल्या डोळ्यातली घाण आपल्याला दिसत नाही. दिसते का? डोळ्यात घाण आहे, आपण एवढ्या लांबची वस्तू बघू शकतो, स्वतः डोळ्यात गेलेली घाण डोळ्याला दिसत नाही. असंच जीवन आहे. आपली चूक, आपला गुन्हा आपल्याला दिसत नाही. प्रत्येक माणसाला वाटतं की मी क्लिअर आहे, आणि ते साधूंचं ठरलेलं असतं, भैया आप बहुत दिलदार हो, तू खूप भोळा आहे दादा, पर तुला कोणीही फसवतं. आणि ते प्रत्येक माणसाला असं वाटतं की मला फसवतात. आणि हाय मायले साधू बाबात लगेच बोंद सापड. हाय मायले फक्त एकच सांगू, ताई तू मनानं लय श्रीमंत आहे ग बाई, पर तुला लोक ना लुटून घेतात. आणि तुझी तब्येत अशी राहते ना, याचं कारण असे, तुझ्या पायाची माती, डोक्याची केस कापून घेतलेली, साडीचा पदर कापलेला आहे. माय पटीच अस उंदरेच मी का खायला वेना साडी. हा हो माय, खरं शिव बाई.
जो घाट सांगायलो मी साधूनच बघितल्याच्या नंतर आपल्याला सांगतो भैया बहुत दिलदार हो। मग अरे पूरा गाव घूम के आया मैं, किसी के घर की दहेज नाही, कोणाच्या घराची पायरी नाही चढलो, पण तुला बघून असं वाटतंय तुझ्याकडून मला चहा प्यायची। आपल्याला असं वाटतं अख्खं गाव फिरी येईल शिवा, आपल्याकडनं चहा मागतोय आपण दिली पाहिजे, पाजली पाहिजे। साधू येतात, ते साधू बाबा आले का ते चहा प्यायचा नुसता बहानाच असतो त्यांचा। मग चहा प्यायला बसले की मग ते आपल्याला सुरुवात करतात, तुमचं असं झालं, तुमचं तसं झालं, मग सुरुवात करतात ते भैया आम्ही साधू लोक आहेत, नर्मदा परिक्रमाला चाललोय, तुझ्याकडनं काय देणार आहे? माणूस सहज म्हणतं काय देऊ बुवा? मग तो साधू सांगतो आम्ही साधू लोक येतात, एक काम करा साधूंची पंगत देऊन टाका एक वेळची। मग साधूंची पंगत किती होईल? 2 जण येईल शेत, आपण दुसरा 10 जण होते, अंदाज असतो माणसाचा। बरं चालेल, मग काय द्यायचं? त्या आकडाच असा सांगतो की आपली हिंमत सुटी जास्त 11,000 रुपये सुरुवात करत असल्या। मग शेवटी 11,000 वरनं ते तेलना डबावर येतं त्या, तरी बी तो सस्ता नाही ना, मग 3100 नाही का? 3,000 रुपये तेलना डबा दे नाही आधी। माणूस विचार करत मना कर म्हणा तेल 2.5 किलो राहिले, मना तेलना डबा लय ना पुढे हाव काकाल कथांगे दे अनुभव। बाबा काय देवाना होती तू? अरे कुछ तो कर बेटा, साधु को देना है। ठीक है उतना नहीं दे सकता, कम से कम साधु को कपड़ा तो कर सकता है ना। मग त्या कपडा बी का हलका राहता का त्यासना? त्या कपडा बी 2,500 रुपये सुरू करत असते, शेवट 2100 वरील थांबतस। आपको देना ही पडेगा बेटा। मग आपण काय करतो? ते साधू हुशार असतात, ते सांगतात ठीक आहे तू तेरे दिल से जो देना है वो दे दे बेटा। ते कागद देतात, ये कागज में बांध के दे दे। मग आपण काय करतो माहिती का? आपण त्यांना ते ना खाल पडे, आपण 11 रुपये 21 रुपये बांधत त्या कागद। त्याला पक्क माहित राहत चेहरा देखील वाचिले तर याने ऐकत काय शिवा असेल, त्याला माहिती याने 21 वर ठेल नाही असेल। तो साधू इतला हुशार असतो, वर थे ना 11 आपले देसे, मेरी तरफ से बरकत रख ले बेटा और खुशी से कुछ तो दे। आपल्याला आज वाटत मी बी 11 स्टीलचे ताटे आणि 11 ती याने बी दिली ना आता। मग तठीन आपल्याला आज वाटत आपण कमीत कमी 101 रुपये ठेवतो, बरोबर आहे ना? कमीत कमी 101 रुपये ठेवतो। जो साधू तुमच्याकडे फक्त चहा 2 रुपयाचा 5 रुपयाचा चहा घ्यायला आलेला साधू किती घेऊन गेला? कमीत कमी त्यात 500 पुढेच राहतं बजेट। मी फक्त कमीत कमी सांगायलो तुम्हाला 101 रुपये। म्हणून या 3 लोकांच्या समोर हात टेकावा लागतो। कोण कोण? बालहाट, श्रीहाट आणि जोगहाट, बरोबर ना? हा तर बाईनं हट्ट धरला बाजाराला मीच जाईन म्हणते। नवरा म्हणतो बाजार करणं एवढं सोपं नाही, पण आता बायको ऐकत नाही म्हणल्यावर ठीक आहे सकाळी कपाटातून पैसे घे, बाजार करून आण। बाजार करून आणल्याच्या नंतर स्वयंपाक कर, डब्बा बांध आणि शेतात मी शेतातच राहीन म्हणले। हरकत नाही म्हणले, तुम्ही जा सकाळी शेतात, मी बाजार करून आली का स्वयंपाक करून डब्बा बांधून येते म्हणले। आता बाई बाजाराला गेली, नवरा इकडे शेतात निघाला। बाई बाजाराला गेली, फॉर एक्झाम्पल तुम्ही आता निंबाईतीमध्ये आहात, तुम्ही बाजार कुठला करतात? मालेगावचा। आता इथून बाई घरून 100 रुपये घेतले, 100 रुपये घेऊन बाई मालेगावला जाते बाजाराला, गाडीमध्ये बसली। बसल्याच्या नंतर 100 रुपये मधनं कमीत कमी इथून 15 रुपये भाडे, बरोबर आहे ना? 20 रुपये भाडं असं समजा, 20 रुपये भाडं आहे, अंदाज लावा ना, 5-10 रुपये आता काय आता आपल्या कुठे हिशोब देणार आहे? सहज कथा 20 रुपये भाडं आहे समजा, 100 रुपयामधनं 20 रुपये भाडं खर्च झालं, बाईकडे राहिले किती? 80 रुपये। बाई जशी का उतरली का गाडीमधनं, सीझन चालूच होतं, आता चालू झालेलं आहे लग्नांचं। बाशिंगाची दुकान बघितली बाईनं, आणि बाईनं बाशिंगाची दुकान बघितली, बाई बेभानच झाली। बाई विचार करते, बाई ग माझं लहानपणाचं लग्न झालंय म्हणले, बाशिंग बांधून मी कशी दिसत होती मला लक्षातच नाही म्हणले, पहिले बाशिंगच घेते म्हणते। आता त्या बाशिंगवाल्याला म्हणे दादा बाशिंग कसं रे दिलं? म्हणे 30 रुपयाला एक। 30 रुपयाचं बाशिंग घेतलं, बाईकडे राहिले किती आता? 50 रुपये, बरोबर ना काका? 50 रुपये राहिले। बाई विचार करते, बाई माझं लहानपणाचं लग्न झालं, माझ्या नवऱ्याचं पण लहानपणाचंच झालं,
मग त्याच ना करता बी एक लिहिलेच म्हणे. आता ते 30 रुपये झाले खर्च. बाईकडे राहिले किती? भाडं पाहिजे का नको घरी यायले? तेवढं भाडं खर्च करून बाई घरी आली. घरी आल्याच्या नंतर बायांचा स्वभाव असतो, नवीन साडी घेतली का बाई मला नेसून पाहू दे मी कशी दिसते म्हणून. आता नवीन बाशिंग घेतलं बाई, मी लहानपणाची बाशिंग बांधून नवरी झालेली, बाशिंग बांधून मी कशी दिसत होती मलाच माहित नाही. म्हणले अगोदर बाशिंगच बांधून पाहते. आता आल्या आल्या बाईनं बाशिंग बांधलं, पीठ मळाया बसले. बाशिंग बांधलं, पीठ मळाया बसले. आणि पीठ मळत असताना बाई मागं पुढं हालते. बरोबर आहे ना काकू? हा, पीठ मळताना बाबा बाई मागं पुढं हालते. बरोबर आहे ना? बाया काहीच सांगते नाही, माणसा म्हण राय ना. पीठ मळाना कोण कडेच? हा, बाई पीठ मळताना असं मागं पुढं हालत होती. आणि मागं पुढं बाई हालत होती. नाहीतरी आता जवळजवळ उलटच झालेलं आहे बरंच काही. पहिले दिवस राहिले नाही आता. जाऊ द्या, सांगेल 7 दिवसात आपल्याकडे ते सांगायला. मला विषयापर्यंत यावं लागेल. आता बाशिंगाच्या कडे जरा जोरात हालत होत्या आणि बाईला वाटत होता माय मी काय मजा आणली केली. बाई ग मी काही छान दिसायली, बाई ग मी काही छान दिसते. त्या बाशिंगाच्या कडे हालत होत्या आणि बाई ती पीठ मळत होती. आता 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजला. तोवर बाईला मनातल्या मनात बाई मी काही छान दिसायली, मी काही सुंदर दिसते, मी काही भारी दिसते. तो शेतात गेलेला नवरा तो विचार करतो, हो बाई कधी एकटी बाजाराला गेली नाही, पहिल्यांदा बाजाराला गेली. हा, एकटीला कधी सोडलं नाही, पहिल्यांदा बाजाराला गेली. न जाणो ऐका ऍक्सिडेंट मा मरी घेऊन गो. हा, माणसाचा दुश्मन विचार करत नाही एवढं मन विचार करतोय. आता तो घाईघाईनं घरी आला. चौकातच घर होतं. तो घाईघाई गावात आला, गल्लीत चिरला, घरामध्ये डुंकून पाहतो बापरे आपला घर मा नवीनच दांगडं चालू शकणार. आता त्यानं चप्पल काढले, बाईच्या समोर उभा राहिला. बाईनं बघितलं, म्हणे तुम्ही ही घ्या. तो रागातच बघत होता. बाई म्हणे माई एवढा राग माना का दे का म्हणे, मी काही एकलीन करता नाही म्हणे, तुम्हाला करता एक लईटी यायची म्हणे. कशासाठी पाठवलं होतं बाईला? कशासाठी? बाजारासाठी, नाही का? कोणचा बाजार? बाशिंग. आता मी तुम्हाला असं विचारेल, तुम्ही बसलेले श्रोते माझ्यापेक्षा ज्ञानामानाने गुणाने सगळ्या गोष्टींमध्ये मोठे आहात. जर का बायको बाजाराला जाते, बायको चुकीचा बाजार करत असेल तर नवरा हायगाई करीन का? बायकोच्या कानाखाली वाजवायला हायगाई करणार नाही. बरोबर आहे ना काका? जर बायको चुकीचा बाजार करते, नवरा कानाखाली वाजवायला हायगाई करणार नाही. मी तुम्हालाच विचारतो, ज्या जगाच्या मालकानं, ज्या बापानं, ज्या नवऱ्यानं तुम्हा आपल्याला बाजाराला पाठवलंय, आणि जर आपण चुकीचा बाजार केला तर तो नवरा हायगाई करीन का? ज्या बाजारासाठी आलोय तो खरा बाजार म्हणजे योच जिथं तुम्ही येऊन बसलाय. हा खरा बाजार घ्यायचा आहे. बरं सोबत बाकी सगळं इथं सोडून जायचं. सगळं काय करायचं? सगळं इथं सोडून जायचं. हे सोबत येणार नाहीये. म्हणून गोकर्णानं सांगितलं बाबांना, आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला, बाबा अरे भगवत चिंतन करा, भगवंताच्या प्राप्तीसाठी वेळ घालवा ना. आत्महत्या कशाला करतात? पोरगा नालायक निघाला म्हणून. गोकर्णानं बाबांना सांगितलं, आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला, की आपण भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. आत्मदेव नावाच्या ब्राह्मणानं अरण्याचा मार्ग धरला, भगवंताच्या नामचिंतनाचा मार्ग धरला, भगवंताची प्राप्ती करण्याचा मार्ग धरला. तर इकडे धुंदुकारीनं खूप त्रास द्यायला सुरुवात केली. आईलाही त्यानं मारलं. आता शेवटी इतकं पाप केलं धुंदुकारीनं, इतकं पाप केलं, सगळ्या परस्त्रिया घरात घेऊन आला. नको तसले पाप करून बसला. आता त्या परस्त्रिया घरात आल्याच्या नंतर त्या परस्त्रिया विचार करतात, बैग एवढा नालायक माणसासोबत आपण याच्या घरात राहतोय, यानं जर अजून दुसऱ्या बायका करून आणल्या तर आहे त्या इस्टेटीत अजून वाटणी पडेल. त्याच्यापेक्षा आपण असं करू, याला आता मारून टाकून आहे तेवढ्यात आपण वाटणी करून घेऊ. मग काय केलं धुंदुकारीला? रात्री झोपलेला होता त्याला खटियाला बांधलं, चारपाईला, म्हणजे आपण त्याला खाट म्हणतो, तुमच्याकडे खाटच म्हणतात ना? हो, त्या खाटीला बांधलं आणि बांधून त्याच्या तोंडामध्ये विष तो ओतला, आग ओतली, ज्याला आपण हार म्हणतो. चुलीमधला हार जो असतो ना, तो विष तो त्याच्या तोंडामध्ये ओतला. आता मला सांगा, तुम्ही भाकर थापत असताना ताव्यावर भाकर टाकतात, थोडा चटका लागला तरी 2 दिवस त्रास होतो.
त्याच्या तोंडामध्ये विस्तू ओतून त्याला मारलं जातंय, त्याचा आत्मा काय म्हणत असेल, किती तडतडत असेल तो. मेला तर खरी, पण त्याला भगवंताची प्राप्ती नाही. त्याचं कारण तो पापच इतकं करत होता, त्याला भगवंताची प्राप्ती डायरेक्टली भेटणारच नाही. डायरेक्ट भगवंताची प्राप्ती नाही. मग ऐका ना, गोकर्ण पृथ्वी प्रदक्षिणा करायला गेलता. आता पृथ्वी प्रदक्षिणा करून गोकर्ण आला, धुंदुकारीच्या शिवजवळ आला आणि आल्याच्या नंतर गावाच्या बाहेरच मुक्कामाला गोकर्ण थांबलेला. आणि नेमकंच ऐन मध्यरात्र नको तसले आवाज यायला लागले, नको तसले आवाज यायला लागले. गोकर्णाला वाटलं की भैया कोण आहेस? अरे कोण आहेस म्हणले, असला काहून घाबरतोयस? अरे तू कोण आहेस? समोर ये ना, समोर ये, काय ते मला सांग ना. तू कोण आहेस म्हणले, समोर ये, समोर येऊन सांग. तेव्हा धुंदुकारीनं सांगितलं, भैया मी तुझा भाऊ आहे रे. अरे काय झालं? दादा, माझ्यामुळे बाबानं घर सोडलं, माझ्यामुळे आई मेली, मी परस्त्रिया घरात घेऊन आलो, त्या बायांनी मला जीवे ठार मारलेला आहे. दादा, मी इतका पापी आहे आणि मेलो सुद्धा तडतडून, मला भगवंताची प्राप्ती झालेली नाहीये. तर दादा, माझा आत्मा भटकतोय रे, माझा आत्मा भटकतोय, मला भगवंताची प्राप्ती नाहीये. तर दादा, मला भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे, माझा भटकणारा आत्मा कुठंतरी शांत झाला पाहिजे, याच्यासाठी काहीतरी कर ना. तर माझ्या गोकर्णानं भागवत कथा लावली, भागवताचं पारायण केलं. आणि ती भागवत कथा श्रवण केल्याच्या पहिल्या दिवसाची कथा झाली. तो बांबू गाडलेला समोर, तो आत्मा त्या बांबू मध्ये येऊन बसलेला. तुम्ही काय म्हणतात त्याला? बांबूच म्हणतात ना, काही काही ठिकाणी त्याला टोकर म्हणतात, बरोबर आहे ना? हा, तर तो 7 गाठींचा बांबू तिथं गाडलेला पूजेसाठी. त्याच्यामधनं पहिल्या दिवसाची कथा ऐकली, पहिल्या दिवसाची कथा ऐकून पहिली गाठ फुटली, दुसऱ्या दिवसाची कथा ऐकली, दुसरी गाठ फुटली, तिसऱ्या दिवसाची कथा ऐकली, तिसरी गाठ फुटली. अशी 7ही दिवसाची कथा ऐकल्याच्या नंतर 7व्या दिवसाची गाठ फुटली आणि तो धुंदुकारीचा आत्मा तिथं बसलेला 7व्या दिवसाची गाठ फुटल्याच्या नंतर त्याला भगवंताची प्राप्ती झाली, म्हणजे तो मोकळा झाला. भागवत कथा का करायची असते? आपले जे पूर्वज गेलेले आहेत ना, त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून भागवत कथा असते. हे हाऊस म्हणून ठेवणे नाही. काही काही लोकांना असं वाटतं की हे नेमकं काय आहे. काही काही लोकांना पितृदोष असतो. पितृदोषासाठी तुम्हाला भरपूर काही विधी करावी लागते. किंवा एखादा श्रीमंत माणूस आहे, तो पितृदोषाचे ते विधी, नारायण नागबली असेल, जे पण काय विधी सांगतात महाराज लोक, तुम्ही करतात. पण एखाद्या गरीबाकडनं काही होतच नाही. मग तुम्ही जर भागवत कथा लावली ना, तर तुमच्या पूर्ण गावाचा पितृदोष जातो. काय म्हणतो? पूर्ण गावाचाच पितृदोष जातो. पण त्याच्यासाठी तशी तयारीही असते बरं का. ऐकायला आलं पाहिजे, इथं धर्ममंडपात बसलं पाहिजे. कथाचा खूप मोठा फायदा आहे, खूप मोठा फायदा आहे. तो तुम्हाला कळेल हळूहळू. आज पहिला दिवस आहे, पहिला दिवस तुम्हालाही जड जाईल, आम्हालाही जड जाईल. तुम्हाला असं वाटत नाही नेमकं काय शिवा. पर जे अवघड असताना ते लई सोपं जातं पुढे जाऊन. भागवत कथा गोकर्णानं सांगितली म्हणून धुंदुकारीचा उद्धार झाला. असंच आपले पूर्वज गेलेले आहेत. आपण स्वर्गवासी, वैकुंठवासी, कैलासवासी लिहून देतो, आपल्याला माहीतच नाही ते वैकुंठवासी झाले, कैलासवासी झाले की नरकवासी झाले. आपण फक्त लिहून देतो. पण ग्रंथ असं सांगतात की तुम्ही जर त्यांच्या नावानं भागवत कथा लावली, कीर्तन ठेवली, नामचिंतन केलं, भगवंताचं काही असो, भगवंताचं नामचिंतन झालं तर तो आत्मा नक्कीच भगवंताला प्राप्त होतो. ते कथा मी तुम्हाला पटवणार आहे, पुढे येतोच विषय. मग दादा, कथा ज्यांनी कथा सांगितली ते कोण? सांगणारे होते शोकमुनी. अगोदर कथा सांगणारे, पहिले नियम असा होता,
नामदेव बाबा, एक गुरु आणि एक शिष्य, एक गुरु आणि एक शिष्य अशी प्रथा होती. पण कालांतराने ते चेंज झालं. आता एक गुरु 1000 शिष्य करू शकतात. तेव्हा पद्धत तशी होती की कथा सांगताना सुद्धा ऐकणारा स्वतः समोर येऊनच ऐकणारा पाहिजे होता. नारद महर्षींचा स्वभाव कड लावणे. सती आईकडे गेले, सती आईला सांगितलं, आई साहेब, अहो प्रत्येक वेळेस तुम्ही जन्माला येतात, तुम्ही मरण पावतात, पुन्हा जन्माला येतात, पुन्हा मरण पावतात, पण महादेवाला मरणच नाही. तुम्ही कधी विचारलं का महादेवाला की असं का होतं? मी पण तुमची अर्धांगिनी, मी पण आदिशक्ती आहे, मला मरावं लागतं, तुम्हाला मरणच नाही. मग नारद महर्षी कड लावून चालले गेले. महादेव आले. सती आईने विचारलं, देवा स्वामी, जन्म मरण फक्त माझ्यासाठी तुम्ही मरत नाही, तुमचा पुन्हा जन्म होत नाही, नेमकं असं का? तर महादेवानं सांगितलं, मी भागवत कथेचं श्रवण केलंय, म्हणून मी जन्म आणि मरण या यातनेतून सुटलोय. सती आईनं सांगितलं, म्हणले हेच मला पण ऐकवा ना. महादेवानं सांगितलं, ठीक आहे, तुला कथा सांगेल. कथेची मांडणी केली. कथा सांगेल, पण मी कथा सांगेल डोळे बंद करून, तुला ऐकायचंय. आणि ऐकत असताना तू हुंकार भरायचाय. मला वाटलं पाहिजे तू जागी आहे म्हणून, झोपलेली नाहीस म्हणून. म्हणे हरकत नाही. महादेवानं कथा सांगायला सुरुवात केली. पार्वती माता हुंकार देत होती, हुंकार भरत होती. आणि नेमकं ऐन रंगात कथा आली आणि पार्वती माता सती आई झोपली, डोळे लागले. आणि महादेव डोळे बंद करून कथा सांगत होते. कथा सांगतायत, पार्वती माता झोपली आहे, तरी हुंकार भरणं चालू होतं. हुंकार भरणार कोण होतं? हुंकार भरणार गप्प बसणार. हुंकार भरणार कोण होतं? जवळचे पोपटाचे अंडे होते पडलेले. या अंडामधनं एक जीव जन्माला आलेला, सुख होता. कोण होतं? सुख होता. आणि तो सुख ती कथा हुंकार देत होता, हुंकार भरत होता. जेव्हा महादेवाने डोळे उघडले ना, सती आईला सांगितलं, म्हणले सती, आरतीचं ताट तयार करणं. सती आई म्हणते, कथा संपली? महादेवानं सांगितलं, तू कुठं गेलतीस? म्हणले मला झोप लागली. तुला झोप लागली, मग हुंकार भरणार कोण होतं? आजूबाजूनं बघितलं तर एक सुख जन्माला आलेलं पोपटाच पिलू होतं. महादेवानं बघितलं आणि महादेव त्या पिलाच्या मागे धावायला लागले. चोरून का ऐकलं म्हणून. कथा कीर्तन चोरून ऐकायचं नसतं बरं का. काही काही लोकांना वाटतं आमच्या घरापर्यंत आवाज येतो, भुकत येत, तिथं जाऊन बसायची काय गरज? बरोबर आहे ना? आमले घर बशी ऐकायला भेटत तरी गरज नाही. आमली पडी पडी ऐकतं सांगा. परीस माहितीये? परीस लोखंडाला जर टच होतो ना, लोखंडाचं काय होतं? सोनं होतं. पण कधी? जेव्हा परीस लोखंडाला टच होतं. नुसतं दोरा शिरायला जरी जागा राहिली तरी लोखंडच राहतं, परीसाचं काहीच होत नाही. बरोबर आहे की नाही? परीसामुळे लोखंडाला सोन्याचं रूप येतं. पण कधी? जेव्हा परीसाला लोखंड टच होईल. थोडंही दूर राहिलं तरी लोखंडच राहायचं असं. तसं हे जे व्यासपीठ आहे, कथाकार कोण आहे त्याच्यापेक्षा हे जे व्यासपीठ आहे ना, हे एक परीस आहे. आणि तुम्ही, आपण जीव म्हणजे लोखंड आहोत. जोपर्यंत व्यासपीठाला टच होऊन तुम्ही बसत नाही ना, मंडपात येऊन बसत नाही ना, तोपर्यंत आपण लोखंड रूपी जीव कधी सोनं होणार नाही. सोनं होण्यासाठी परीसाला टच व्हावं लागेल, म्हणजे व्यासपीठाला, मंडपाला टच व्हावं लागेल. चोरून कथा ऐकली म्हणून महादेव मागे धावले महाराज. आता सुख पुढे पडतोय आणि महादेव मागे धावताय मारण्यासाठी. रस्त्यात व्यासजींची पत्नी उभी होत्या. व्यासजींची पत्नी उभी आहे.
व्यासजींची पत्नी उभी आहे आणि व्यासजींच्या पत्नीनं परिस्थिती पण अशी जांभवाडी देत होत्या आणि सुख मुनींनी तिथं प्रवेश केला व्यासजींच्या पत्नीच्या उदरात. आता महादेवाला व्यासजींनी थांबवलं, कोण काय मारतात म्हणले, सुखानं चोरून कथा ऐकली म्हणून याला मारायलो. म्हणले माझ्या पत्नीच्या उदरात शिरतोय, तो साधारण जीव नसेल, त्याला काहीतरी कर्तबदारी करायची, द्या सोडून. आता व्यासजींच्या पत्नीच्या उदरात शरीरात ज्यानं प्रवेश केला, आता जन्माला येण्यासाठी किती वर्ष वाट बघावी लागते लेकराला जन्माला येण्यासाठी? किती महिने? 9 महिने आणि 9 दिवस. तेही सांगतो महिला मातांना, तुमचा अनुभव खूप मोठा आहे माया, पण मी अंदाज लावतो. अगोदर महिला माता सांगायच्या दिवस गेल्याच्या नंतर 9 महिने आणि 9 दिवस जर वरती झाले तर मुलगाच व्हायचा, आणि 9 महिन्या भरल्याच्या नंतर जर पोट दुखायला लागलं तर बाया बसूनच डिलिव्हरीच्या अगोदर सांगून द्यायच्या मुलगीच असं. बरोबर आहे माया? असंच असायचं ना, पण आता उलट जायची. 9 महिने भरल्याच्या नंतर 9 महिन्याच्या वरती दिवस पडले तर पोरगी होते, आणि 9 महिन्यापर्यंत जर बाई डिलिव्हरी झाली तर मुलगीच होते, मुलगाच होतो. त्याचं कारण असं, मुलगी लग्न झाल्याच्या नंतर पण साथ सोडत नाही, आणि मुलगा लग्न होताच भांडा फेक द्यास, लवकर साथ सोडतो. म्हणून तो 9 महिना जेमतेम रास. म्हणजे मी सगळ्या पोरांना वाईट म्हणत नाही, काही काही चांगले पण आहेत. नाही त्या वट्टावर बसेल भाऊ सांगते मी, वडा पोरेस नच वाईट सांगला नाही, तुम्ही चांगला आहे दादा, तुम्हाला गावनं काहीच सांगलं नाही, मला साथ देईल बघून. तिकडनं सांग सुजटे तुम्हाला कोण राहत नाही त्या ताण आठेनं सांगेन कोण बरेल घरमध्ये ती घाल 7 दिन थांब नाही आपले, काही 1 दिन ना कार्यक्रम शकता. सुख मुनी व्यासजींच्या पत्नीच्या शरीरात प्रवेश केला. किती दिवसानंतर जन्माला आले? 12 वर्षापर्यंत येत नाही. किती? 12 वर्षभर. आणि 12 वर्षाच्या नंतर सुख मुनींचा जन्म झाला. जे कथा सांगणार आहेत त्या सुख मुनींचा जन्म झाला 12 वर्षाच्या नंतर. जसे का जन्माला आले सुखमुनी, तसेच निर्वस्त्र मार्गस्थ झाले. संसाराचा हो त्याग जन्माला आल्याच्या नंतरच. ब्राह्मणाचे पोर एक खेळास झाले, ब्राह्मणाचे पोर एक खेळास झाले, ब्राह्मणाचे पोर एक खेळास झाले, ब्राह्मणाचे पोर एक खेळास झाले. 12 वर्ष लपाले, 12 वर्ष लपाले, कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले. मागवेच पडून गेले रे, मागवेच पडून गेले रे, मागवेच पडून गेले रे, मागवेच पडून गेले रे. ऐक फेडिया तुला सांगतो, सांगून गेले रे, ऐक फेडिया तुला सांगतो, सांगून गेले रे, ऐक फेडिया तुला सांगतो, सांगून गेले रे, ऐक फेडिया तुला सांगतो, सांगून गेले रे. क्या बात है. असं जर राहिलं तिकडच गर्दी गोळा जाईल. आणि कथेमध्ये फिल्मी चाली चालतात, नो डाऊट. फक्त आपले भाव चांगले पाहिजे, म्हणणाऱ्याचे भाव चांगले पाहिजे. बरोबर आहे की नाही? वारकरी संप्रदायामध्ये बाबाजी कुठेतरी नियमाचं पालन करावं लागतं. म्हणजे इथं पण नियमाचं पालन आहे भरपूर, पण म्हणताना तुमचे भाव चांगले पाहिजे, नाही का?
चाली कोणच्याही असू द्या, भागवतात चालतात. आता वृंदावनामध्ये तर फिल्मी चालीमध्येच म्हणतो आम्ही. ऐका, संसाराचा त्याग केला, भगवंताच्या प्राप्तीसाठीच निघाले, पण रस्त्यानं बघा बरं का, गंगेवर बाया स्नान करत होत्या. विषय असा आहे, ज्याच्या मनामध्ये पापच नाही त्या माणसाची नजर लगेच ओळखली जाते, आणि ज्या माणसाच्या नजरेत दोष आहे त्याचीही नजर ओळखली जाते. सुखमुनी जेव्हा जात होते त्या बाया स्नान करत होत्या, निर्वस्त्र होऊन स्नान करत होत्या. सुखमुनींच्या समोर बाया स्नान करत होत्या, तरी बायांनी अंगावर वस्त्र नाही घेतलं. आणि सुखमुनींच्या पाठीमागे त्यांचे वडील आले, व्यासजी. त्या बायांनी अंगावर वस्त्र घेतलं. व्यासजींनी विचारलं, माझ्यापेक्षा माझा मुलगा तरुण मुलगा तुमच्या समोरून गेला तरी तुम्ही अंगावर वस्त्र नाही घेतलं, आणि मला बघून तुम्ही अंगावर वस्त्र घेतलं, काय कारण असू शकतं? तेव्हा त्या महिलांनी, त्या बायांनी सांगितलं, बाबा दिसायला तरुण आहे, पण त्याच्या मनात पापच नाहीये, वासनाच नाहीये, आणि तुम्ही संसारी आहात, म्हणून तुम्हाला बघून आम्हाला अंगावर वस्त्र घ्यावं लागलं. उत्तर भेटलं व्यासजींना. सुखमुनी पुढे चालतायत, सुखमुनी पुढे निघून गेले, व्यासजी मागे आवाज देत आहेत. व्यासजी आवाज देत आहेत, सुखमुनींच्या रूपात झाडही आवाज देत होती, झाड होकार देत होती, हो हो म्हणत होती. ते झाड सुद्धा व्यासजींना सांगत होती की व्यासजी, तुमचा मुलगा जगत कल्याणासाठी जन्म घेतलाय आणि त्याला जाऊ द्या, अडकवू नका, असं झाड झुडपे सुद्धा पुरावा देत होते. आणि ते सुखमुनी कथा सांगतात. कथा सांगणारे सुखमुनी, ऐकणारे होते परीक्षित राजा. कोण परीक्षित राजा? पांडवांचा वंश. कारण की आता 11:30 वाजलेले आहेत. 10 मिनिटात तुम्हाला आता सुखमुनी सांगितला, आणि आता शेवटी परीक्षित राजा 10 मिनिटात सांगतो आणि मग आरती होईल. हो ना, झाकीवाल्यांना अगोदरच सांगून ठेवलं मी, 10:30लाच तयारला म्हणलं, पहिला दिवस आहे म्हणून ते तयारच असते. दीपक महाराज तयारी आहे ना? परीक्षित राजा कोण? परीक्षित राजा पांडवांचा वंश. कौरव पांडवांचं युद्ध चालू आहे. चालू युद्धामध्ये ब्रह्मास्त्र सोडले नाही कर्णानं. सॉरी, राधेश्याम, ब्रह्मास्त्र सुटलेला आहे. कृष्ण भगवंतानं बघितलं की ब्रह्मास्त्र सुटलेलं, भैया हे अस्त्र असं आहे, हे शस्त्र असं आहे, याच्यामध्ये सगळेच मरणार आहेत. तोच वाचेल जो दोघं हात जोडून डोकं खाली झुकवल, नतमस्तक होईल या अस्त्राला, या शस्त्राला. जो नतमस्तक होईल हात जोडून, तोच वाचणार आहे. सगळे पांडवांच्या परिवारातले सगळे हात जोडून उभे येतात. ते सुटणारं अस्त्र असं होतं, पांडवांचा वंश पूर्ण नायनाट करणार होतं, सगळे पांडवांचा परिवार संपवणार होतं. सगळ्यांनी हात जोडले. कन्हैयानं सांगितल्याच्या नंतर कृष्ण भगवंतानं सांगितलं, सगळेजण हात जोडून उभे राहा म्हणले. सगळ्यांनी हात जोडले, सगळे उभे येतात. आता ते ब्रह्मास्त्र सुटलेलं आहे. सगळ्यांनी हात जोडले, मान खाली टाकलेली आहे. पण आता तेव्हा अभिमन्यू पण मरण पावलेले, आणि शेवटचा वंश होता पांडवांचा, तो म्हणजे उत्तरेला दिवस गेलेले. कोणाला? उत्तरेला दिवस गेलेले. अभिमन्यूची पत्नी, सुभद्राची सूनबाई, अर्जुनाची सून, उत्तरेला दिवस गेलेले.
उत्तराच्या लक्षात आलं, आपण इथं उभं राहणारे सगळेच लोक हात जोडून उभे राहतोय, खरी गोष्ट आहे, आपण सगळे वाचू, पण माझ्या पोटातला गर्भ त्याला काय करतं, हात जोडणं काय आहे? कृष्ण भगवंताकडे बघितलं का नाही? या ए कृष्णा देवा, तू आम्हाला हात जोडायला सांगितलं, आम्ही हात जोडले, तिथं मस्त नतमस्तक व्हायला सांगितलं, आम्ही नतमस्तक झालो, पण पांडवांचा वंश आहे आणि एवढा शेवटचा एकच आहे. पांडवांचा वंश आहे, हा जर संपला तर पांडवांचा वंश संपणार आहे. आणि तुझ्या बाजूला, तू आमच्या बाजूला असताना जरी तुझी बाजू जर अशी फिकी पडत असेल तर तुला दयावंत करुणावंत कोण म्हणणार आहे जगाच्या मालका? जर तुझ्या बाजूला असताना आमचा पांडवांचा वंश संपत असेल तर तुझी हलकी होते ना याच्यामध्ये. मग माझ्या पोटातल्या गर्भाला काय करणार आहे? हात जोडणं नतमस्तक होणं काय असतं? देवा काहीतरी कर ना. कृष्ण भगवंतानं सांगितलं काय करू? अरे या गर्भाला वाचव, ते ब्रह्मास्त्र सुटलेलं आहे देवा, ते कधी घालन आणि कधी माझ्या गर्भावर येईल आणि माझ्या गर्भातल्या बाळाला मारायला सांगता येत नाही, तू लवकर वाचव ना देवा, काहीतरी कर ना. कृष्ण भगवंतानं सांगितलं उत्तरे, तुझ्या पोटातला गर्भ वाचवतो, पांडवांचा वंश वाचवतो, पण वाचवण्याच्या अगोदर मला तुझ्याकडनं काहीतरी मागणी मागायची, तेवढी दे. उत्तर सांगते देवा, माग लवकर, काय मागायचं असेल तर लवकर माग, ते ब्रह्मास्त्र सुटलेलं आहे, अरे ते कधी घालन आणि कधी संकट आणून ठेवल सांगता येत नाही, लवकर माग, काय मागायचंय? देवानं सांगितलं असं सहज नाही, अगोदर मला वचन दे. अरे घे बाबा वचन, पण लवकर माग, काय मागायचंय, नाहीतर माझा पोटातला बाळ मरेल, पांडवांचा वंश संपेल. तेव्हा भगवंतानं सांगितलं उत्तरे, मला तुझं मातृत्व दे. काय सांगितलं? मला तुझं मातृत्व दे. आणि उत्तरेनं होकार दिला. माझ्या भगवंतानं उत्तरेच्या गर्भात प्रवेश केला, उत्तरेच्या गर्भात प्रवेश केला आणि गर्भात भगवंतानं बाळाचं रक्षण केलं, गर्भाचं रक्षण केलं, त्या संकटातून वाचवलं. पुढे जाऊन उत्तरेला बाळ झालं. ते बाळ जेव्हा जन्माला आलं ना, आता जन्माला येणारा पोरग हसत का रडत? प्रत्येक पोरग रडत, पण हे जन्माला आलेलं पोरग रडत नाही आणि हसतच नाही, तर फक्त टकाटका बघत होत. सगळे लोक टेन्शन करत होते, अरे भैया हे पोरग जन्माला आलंय खरी, पण जन्माला येणारं पोरग रडलं पाहिजे, हे रडतही नाही, पण उलट केलं तर हसतही नाही. आणि मग नुसतं टकटक बघायलंय. काय कारण होतं? कारण ते पोरग जन्माला आलं ना, ते सगळ्या चेहऱ्यांकडे बघत होतं आणि विचार करत होतं, जो मी माझ्या माईच्या गर्भात बघितला तो चेहरा मला दिसत नाहीये, या गर्दीत तो चेहरा दिसत नाहीये. तो चेहरा म्हणजे कसा होता हो? असं आहे का? काय नाही, चालत, ते पण भगवंताच नाम चिंतन आहे, हरकत नाही. जो चेहरा मी आईच्या उदरात बघितला ना, तो चेहरा मला या गर्दीत दिसत नाही. या गर्दीमध्ये सगळे चेहरे पाहतोय मी मग अशी पण तुमच्या परिसरात कीर्तन केलं तर तिथं सांगितलं हाच विषय. परीक्षित, हो ते बाळाचं नावच परीक्षित, हो परीक्षितानं बघितलं, तो चेहरा मला दिसत नाही. कोणचा? जो मी माझ्या माईच्या पोटात बघितला, उदरात बघितला, तो चेहरा दिसत नाही. इथं सगळे चेहरे दिसत आहेत. तो चेहरा कसा होता? तो चेहरा बघायचा आनंद फक्त संतांना, गवळणींना कळत होता. कसा होता तो चेहरा? एक भक्त वर्णन करताना सांगतो कसा होता. सोना तीनों कितना प्यारा तीनों रब ने बनाया, जी कर दीपता रवा, कितना सोना तीनों, वो कितना प्यारा तीनों रब ने बनाया, जी कर दीपता रवा, कितना सोना रब ने बनाया, कितना सोना
बसाया, दिल बिच शीशे जो बसाया, जी कर देखता रवा किन्ना सोना तीनों लबने बनाया, किन्ना प्यारा तीनों लबने बनाया, जी कर देखता रवा किन्ना सोना तीनों लबने बनाया, जी कर देखता रवा। देवाचं रूपाचं वर्णन भक्त करतोय. काही काही लोक म्हणतील की पिक्चरचं गाणं होतं का? अजिबात नाही. एक पंजाबी भक्ताचे भाव होते हे. हा, जसं आमचे संत सांगतात ना, तेने बेदियले मन, 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 पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला बेदियल मन, तेने 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 बेदियल मन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. भगवंताच्या रूपाचं वर्णन ते फक्त संतांनी करावं, नाही का भक्तांनी करावं. ऐका ना, परीक्षित बघत होता, भैया जो चेहरा मी माझ्या जन्माला यायच्या अगोदर बघितला, तो चेहरा मला दिसत नाही. पोरग रडतही नाही आणि हसतही नव्हतं. पण नेमकं कुंती मातेनं सांगितलं, कन्हैयाला, कन्हैया पांडवांचा वंश जन्माला आलाय. आणि जेव्हा कन्हैया आले बघायला आल्याच्या नंतर परीक्षितानं बघितलं देवाकडे आणि हसायला लागले. ज्या चेहऱ्याला मी गर्दीत शोधत होतो ना, तो चेहरा मला दिसत नव्हता. हाच तो चेहरा आहे ज्याला मी माझ्या मायच्या उदरात बघितलं होतं. गर्दी दिसत होती मला, पण तो चेहरा दिसत नव्हता. या बटात तोंडे दिखेत, पण हाय तोंड नाही जात नव्हतं त्याला. या तोंडे शेतब हो, पण बडा पंजाब तपकीरवाला आणि गुटकावाला शेतच बघ. मला जो चेहरा बघायचा तो नाही दिसत होता. आणि जेव्हा बघितल्याच्या नंतर तो काय आनंद, नाही का त्या बाळाला, म्हणजे परीक्षित राजाला. आता प्रसंग आहे, परीक्षित राजा मोठे झाल्याच्या नंतर परीक्षित राजाकडे राज्य कारभार सोपवला. पांडव आता तो मार्गस्थ झालेले आहेत. आता पूर्ण राज्य कारभार सोपवला परीक्षित राजाकडे. आणि परीक्षित राजाने एके दिवशी महलात गेल्याच्या नंतर एक टोप पडलेला होता, जो जरासंधाकडनं जिंकून आणलेला टोप होता. तो टोप बघितला, नेमकं तो बंद याच्यामध्ये ठेवलेला होता. की परीक्षित राजाला वाटलं की हे नेमकं काय असलं पाहिजे. बघितलं तिथं टोप होता. तो टोप उचलून डोक्यात परिधान केला परीक्षित राजानं. सोन्याचा टोप होता, जरासंधाकडनं जिंकून आणलेला होता तो.
तो टोप डोक्यात घातला आणि शिकारीसाठी निघाले परीक्षित राजा. शिकारीसाठी परीक्षित राजा निघाले. सोन्याचा टोप डोक्यात होता. परीक्षित राजांना पाण्याची तहान लागली. शिकण्यासारखं आहे, लक्षपूर्वक ऐका. पाण्याची तहान लागली. सगळे शिपाई लांब लांब राहिले. परीक्षित राजा एकटेच ऐकतात. परीक्षित राजांना पाणी शोधायला लागले. परीक्षित राजांना पाणी कुठं भेटत नाही. या समोरचे कुटिया दिसायली. भाई कुटिया दिसते म्हणजे तिथं पाणी नक्कीच मिळेल मला. परीक्षित राजा त्या कुटियाच्या जवळ गेले. कुटियाच्या जवळ गेले आणि तिथं एक साधू बाबा बसलेले होते. साधू बाबा बसलेले होते ते नामचिंतनाला बसलेले साधू येतात. ऐका. साधू बाबा नामचिंतनासाठी बसलेले. परीक्षित राजा गेले आणि परीक्षित राजा विचार करता की भैया, साधू बाबांना आवाज दिला. साधू बाबांना आवाज दिला आणि सांगितलं की समोर बसा. साधू बाबा नामचिंतनासाठी बसलेले. परीक्षित राजा येऊन समोर उभे आहेत आणि परीक्षित राजांना सांगितलं की बाबा, मला पाणी मिळेल का प्यायला? साधू बाबा नामचिंतनात मग्न होते. साधू बाबा नामचिंतनात मग्न आहेत आणि परीक्षित राजांना असं वाटलं की बाई, साधू बाबांना दिसत नाही का मी राजा आहे. मी राजा असल्यावर यांच्या कुटियाच्या समोर आल्यावर मला पाणी पाजत नाही म्हणले. साधूला काही माणूस काय की नाही. मग काय केलं? परीक्षित राजानं मेलेला सर्प उचलला आणि साधू बाबांच्या गळ्यात टाकलेला आहे. साधू बाबांच्या गळ्यात तो सर्प टाकलेला आहे. साधू बाबांचे पुत्र शृंगिक ऋषी जे बसलेले साधू होते का, ते शमीक मुनी होते. आणि शमीक मुनींचा पुत्र शृंगिक ऋषी त्यांनी बघितलं. शृंग ऋषीने बघितलं आणि बघितल्याच्या नंतर, माझ्या बापाच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकणारा कोण आहे? महाराज क्रोध भरे नजरेनं बघितलं. माझ्या बापाच्या गळ्यात मेलेला सर्प कोणी टाकला ते बघितलं. आणि बघितल्याच्या नंतर कौशिक नदीच्या पाण्यानं आचमन केलं. हातात पाणी घेतलं, जारीतून पाणी घेतलं आणि श्राप दिला, ज्यानं कोणा माझ्या बापाच्या गळ्यात सर्प टाकलेला आहे तो 7 दिवसात मरण पावेल. जेव्हा शृंग ऋषीने श्राप दिला की माझ्या बापाच्या गळ्यात मेलेला सर्प टाकून दिलेला आहे, ज्यानं कोण टाकलेला आहे तो 7 दिवसात मरण पावेल. श्राप देऊन मोकळे झाले महाराज. परीक्षित राजा घरी गेले. परीक्षित राजा गेल्याच्या नंतर परीक्षित राजानं डोक्यातून टोप काढला आणि मग भानावर आले. अरे आपल्याकडनं योग पाप कसं काय झालं. आता इकडं ते मुनीवरही जागा झालेत, त्या अवस्थेमधनं जागा झालेत. आणि त्यांच्या पोराला म्हणजे शृंग ऋषीला विचारलं, बेटा तू काय केलंस? बाबा तुमच्या गळ्यामध्ये सर्प टाकलाय ना, मी शाप दिलाय, ज्यानं कोण सर्प टाकलाय तुमच्या गळ्यामध्ये मेलेला तो 7 दिवसाच्या आत मरेल. अरे बेटा, ज्या कोणी सर्प टाकणारा होता तो तुला माहितीये का? अरे तो नीतीनं वागणारा राजा, पण त्याच्याकडनं न कळत झालेलं पाप आहे. पण आता हा ऋषीचा शाप आहे, तो खोटा ठरणारा नाहीये. शमीक मुनी आता तिथं परीक्षित राजांच्याकडे गेले. राजाला सांगितलं, राजे तुम्ही माझ्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकला, पण माझ्या मुलानं रागा रागा तुम्हाला श्राप दिलेला आहे की तुम्ही 7 दिवसात मरणार आहात. तुम्ही 7 दिवसात मरणार आहात राजे, काहीतरी पर्याय शोधा.
तुम्ही 7 दिवसात मरणार आहात, जीवनाचा उद्धार करायचा काहीतरी पर्याय शोधा. परीक्षित राजाला किती दुःख झालं असं जेव्हा सांगितलं की तुम्ही 7 दिवसात मरणार आहात. किती दुःख झालं असं. आपल्याला जर डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला छोटा मोठा आजार आहे, तुम्ही 6 महिन्यात मरशाल, आपण काय करतो? आपण नामचिंतन करत नाही, कथा कीर्तनात येऊन बसत नाही, आपण व्याईनले भेटायला निघून जात. माझ्या पोरीला भेटू दे, मी मरणार आहे. या पोरकाकडे 6 महिना राहिली होती, त्या पोऱ्यांकडे महिनाभर राहिली होती, पटाली भेटली होती, मी मरणार आहे. परीक्षित राजा नाही तसं करत. अजून सांगू का? आपण मरणार आहोत म्हणून आजपासून आपण दुःख करतो, पण परीक्षित राजा तरी सुद्धा मनाशी संवाद साधत होता आणि एकच सांगत होता, मी 7 दिवसानंतर मरणार आहे, म्हणजे 7 दिवस मरणार नाही. 7 दिवस आहेत माझ्याकडे उद्धार करून घेण्यासाठी. हो, परीक्षित राजानं प्रत्येकाला विचारावं की 7 दिवसात जीवनाचा उद्धार कसा होईल. 7 दिवसात जीवनाचा उद्धार कसा होईल. जगात अशी कोणतीच गोष्ट अशक्य नाही की ती तुमच्याकडनं होणार नाही. अशक्य असं काहीच नाही जगामध्ये. तुम्ही शोधायला निघालात ना, भगवंतही भेटतो, फक्त शोधताना तुम्ही तसं शोधलं पाहिजे, नाही का? आता परीक्षित राजाला भरपूर साधू संत भेटले. त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर जीवनाचा उद्धार करायचा असेल तर तुम्ही सुख मुनींना भेटा. सुख मुनींची गाठभेट झाली आणि सुख मुनींनी सांगितलं की भैया 7 दिवसात तुमचा उद्धार होईल, तो फक्त भागवतानं. तुम्ही 7 दिवस भागवताचं श्रवण केलं ना तर 7 दिवसात तुमचा उद्धार होईल आणि 7 दिवसाच्या नंतर तुम्ही मरणार आहात. आणि प्रत्येक कथेमध्ये बसणारे जेवढे बसलेत ना, पहिल्यांदाच कथा आहे तुमच्याकडे, पहिल्यांदाच कथा आहे ना, जेवढे तुम्ही कथेमध्ये आलेत ना तेवढे सगळे लोक 7 दिवसात मरणार. कस काय वाट ना तुम्ही? कथा जेव्हा गेलो कथेमध्ये बसणारे सगळेच लोक 7 दिवसात मरणार आहात तुम्ही, माझ्या सकट. मी पण, घरी बसलेले ते पण, सगळे 7 दिवसात मरणार आहेत. तुम्ही म्हणसाल कस काय महाराज? मोजा ना 7 दिवस. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि किती झाले? या 7च दिवसात सगळ्यांना मरायचंय. हो, 8वा दिवस नाही उगवत, नाही का? मग परीक्षित राजानं सुख मुनींना बसवलं, आसन दिलं. सुख मुनी कथा सांगतायत आणि परीक्षित राजा कथा श्रवण करतायत. मग परीक्षित राजांनी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सुख मुनींकडनं मागून घेतलं. आज सुख मुनी कथा सांगायला बसले आणि परीक्षित राजा कथा श्रवण करायला बसले. इथपर्यंत आपली कथा आलेली आहे. मग आता कथेला प्रारंभ. कथा काय, आपला जन्म काय, आपली उत्पत्ती कशापासून, सगळा विषय उद्या तुम्हाला सांगेल. कारण आपला जन्म कसा आहे आणि आपला खरा बाप कोण आहे जन्माला घालणारा, आपली सुरुवात, आपली वंशावळ काय, या मी ते उद्या